चार्जिंगचा नाही ना. हा, नमस्कार. सिंधुजन अकॅडमीच्या वतीने आपण या ठिकाणी गुढीपाडवा आणि मेपोल या विषयावर भाषण देणार आहोत. गुढीपाडवा आणि मेपोलच्या ऐवजी मी गुढी आणि मेपोल असा विषय निवडला आहे. कारण गुढीपाडवा हा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये गुढी उभारली जाते. तशीच युरोपमध्ये मेपोल नावाचा एक उत्सव आहे, त्याला मेपोल फेस्टिवल म्हणतात. तर त्याच्यामध्ये एक खांब उभारला जातो. म्हणून गुढीपाडवा या सणासारखाच तो सण आहे, त्याचं नाव आहे मेपोल फेस्टिवल. समजण्याकरता डॉक्टर सुजित शिंदे यांनी गुढीपाडवा हा शब्द या ठिकाणी वापरला असला तरी मला अभिप्रेत गुढी हाच आहे, पण तरी आपण गुढीपाडवा या सणाची माहिती घेणारच आहोत. कारण त्या अनुषंगाने मग गुढीचं काय महत्व आहे, तिचं अस्तित्व काय, तिच्याबद्दल काय अभ्यास झाला आतापर्यंत आणि त्याचा मेपोल या कन्सेप्टशी काय संबंध आहे, थोडक्यातच आपण माहिती पाहणार आहोत. कारण ज्या लेखाच्या आधारे या ठिकाणी मी बोलणार आहे तो लेख माझा जवळपास 14 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दैनिक लोकमतच्या पुणे आवृत्तीमध्ये त्यांची एक पुरवणी निघायची. तेव्हा त्या पुरवणीचं नाव मला नेमकं आठवत नाही, पण ती गुढीपाडव्याची दिवशी निघाली होती. त्यात तो छापला गेला होता. त्याचं शीर्षक होतं गुढीपाडवा कशासाठी. मग त्या शीर्षकाचं एक पुस्तक माझं 10-11 वर्षापूर्वी प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकात मग आपण आणखी काही लेख घेतले होते. जसं आता वर्ष नवे आले, पण म्हणजे हे कसं आलं नवीन वर्षाचं स्वागत आपण करतो. जगभरात जे ग्रेगरियन कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरनुसार ते वर्ष कसं मानलं जातं, त्यातले महिने कसे आले, त्याचा थोडक्यात इतिहास होता. आणि शालिवाहन शक ज्याला आपण म्हणतो, ज्याचा प्रारंभ गुढीपाडव्याला होता असं मानलं जातं, त्या शालिवाहन शकाचं श्रेय कुणाकडे आहे नेमकं, तर त्यावरचं एक शोधनिबंध साप्ताहिक चित्रलेखाच्या असत्याची सत्यकथा या मालिकेमध्ये 2005च्या दरम्यान 5 मध्ये बहुतेक प्रकाशित झालेला तो लेख होता. त्यातलाच एक लेख होता वर्ष नवे आले. पण हे 2 लेख त्यात समाविष्ट केले आणि गुढीपाडवा कशासाठी हाही लेख खरं म्हटलं म्हणजे साप्ताहिक चित्रलेखासाठीच लिहिला होता, पण ते काही कारणाने प्रकाशित करू शकले नाही. म्हणून पुढे तो दैनिक लोकमत पुणे आवृत्तीकडे मी पाठवला. तेव्हा लोकमतची जी रविवारची पुरवणी होती ती पुण्याहून निघायची. त्यांनी तो प्रकाशित केला. त्याच लेखाचा आधार मी या ठिकाणी घेतोय. त्यानंतर मग आणखी काही अभ्यास, संशोधन, निरीक्षणं झाली आहेत, त्याचा समावेश या ठिकाणी नाही, पण तरी काही उल्लेख या ठिकाणी मी करेल. आणि मला आनंदाची एक गोष्ट यासाठी वाटते आज की मेपोल या विषयावर आणि त्याचा गुढीपाडव्याशी असलेला संबंध किंवा गुढीपाडव्यासारखा तो सण कसा आहे, त्या गुढीसारखा मेपोल कसा आहे, ह्या 2 परस्पर वेगळ्या, विरुद्ध तर म्हणता येत नाही, अशा वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये काही भावना ज्या सारख्या असतात त्या सारख्या भावनांचं विवेचन करण्याची संधी मला सिंधुजन अकॅडमीच्या वतीने या ठिकाणी मिळाली आहे. त्याबद्दल डॉक्टर सुजित शिंदे, त्यांचे मित्र साई प्रसाद भांड आणि बाकी मित्रमंडळी सर्वांचे मी आभार मानतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. तर हे भाषण पीपीटीवरच आहे. पीपीटीवर यासाठी आहे की नेमकेपणा यावा, मुद्दे सुटू नयेत आणि थोडंसं आकर्षकही वाटावं. कारण बरेचदा भाषण हे खूप वैचारिक, खूप तांत्रिक असलं तर ते कंटाळवाणं होण्याची शक्यता असते. तर ते कंटाळवाणं होऊ नये यासाठी एक अट यांनी ठेवलेली आहे सुजित शिंदेनी. ती अट आपण या ठिकाणी पाळूया. मागे जात नाही का? गुढी आणि मेपोल हा आपला विषय आहे. डावीकडे आपण पाहतोय की भारतामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जी गुढी उभारली जाते, महाराष्ट्राचाच उल्लेख यासाठी करतो कारण हा सण इतर ठिकाणी नाही. दक्षिण भारतात वेगळ्या प्रकारे तो साजरा होतो, पण जी गुढी उभारली जाते या दिवशी वर्षा प्रतिपदेला ती महाराष्ट्रातच. आणि खाली आपण जे चित्र पाहत आहोत ते युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अशा प्रकारचा एक खांब उभारला जातो, त्याला
मे महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा काही दिवस त्याचे राखून ठेवले असतात, तर त्याला मे पोल असं ते म्हणतात. ह्या गुढी आणि मेपोलशी काही संबंध आहे का, दोघांमध्ये काही साधर्म्य आहे का, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आजचं हे व्याख्यान पुष्प 193 आहे, म्हणजे आपण 200 व्याख्यानाकडे वाटचाल करीत आहोत आणि त्यातली बरीचशी व्याख्याने मी दिलेली आहेत, आपण ऐकली आहेत. आता पुन्हा आपण ऐकायला या ठिकाणी जमला आहात, तेव्हा पहिल्यांदा मी सगळ्यांचंच स्वागत करतो. तर हे जे लहानसं पुस्तक जिजाई प्रकाशननी किशोर कडूनी छापलं आणि ते आता उपलब्ध आहे, अनेक लोकांनी त्याचं वाचन केलं आहे. त्यातला एक लेख यात घेतला आणि नंतरचे काही लेख घेतले. तर या लेखाच्या सुरुवातीला गुढीपाडवा हा वर्षारंभाचा दिवस जो ठरला, त्यामागे जी कारण आहेत त्यातलं तो दिवस कसा ठरवायचा याबद्दल जे भारत सरकारने एक समिती नेमली होती, याबद्दलचा उल्लेख आहे. हा वर्षारंभाचा दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो. हिंदू लोकांचा पहिला सण, तसेच वर्षभरातील 3.5 मुहूर्तापैकी एक म्हणून या दिवसाचं एक आगळंच महत्व आहे. चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे वर्षाचा पहिला दिवस, म्हणून हिला वर्ष प्रतिपदा म्हणतात. आपल्याकडे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा किंवा खानदेश किंवा कोकण सुद्धा, विदर्भात तर फारसा मी ऐकला नाही, पण एक म्हण ऐकले की गुढीपाडवा म्हटलं की नीट बोल गाढवा, असं पुढचं वाक्य कोणतरी म्हणतं. गुढीपाडवा, यात पाडवा हा जो शब्द आहे त्यामुळे पाडणे असा अर्थ घेऊन मग कुठेतरी ही म्हण किंवा हा वाक्प्रचार रूढ केला. नीट बोल गाढवा असं पुढचं वाक्य असतं. वास्तविक गुढीपाडवा या शब्दाचा त्या पुढच्या शब्दाशी काही संबंध नाही, निवड उच्चाराशी संबंध आहे, नाद निर्माण होतो म्हणून कोणतरी केव्हा तरी वापरलेला शब्द आहे आणि तो रूढ झाला. एवढंच फक्त या ठिकाणी उल्लेख करू. पुढे आपण अनेक विषयावर चर्चा करणार आहोत. दक्षिण भारतात तसेच इतर राज्यामध्ये एक धार्मिक सण म्हणून हा दिवस साजरा करतात. भारतीय पंचांगानुसार चैत्र ते फाल्गुन असे 12 महिने सणावाराच्या सोयीसाठी मानले जातात. भारत सरकारने सौर वर्ष गणनेचा स्वीकार केल्यामुळे, ते सौर आणि चांद्र ह्या 2 प्रकारच्या वर्ष गणना आहे आपल्याकडे, जगभर आहेत आणि भारतात दोन्ही प्रकारच्या आहेत. सूर्याच्या उगवण्यावरून अस्तावरून कालमान ठरवणे त्याला सौर म्हणतात आणि चंद्राच्या कलांवरून जे दिवस ठरवले जातात त्याला चांद्र म्हणतात. पण भारत सरकारने सौर ही कालगणना स्वीकारली आणि त्यामुळे वर्षाचा प्रारंभ 21 किंवा 22 मार्च या दिवशी होतो. म्हणजे वर्ष प्रतिपदा जर म्हणायची झाली तर ती 21 किंवा 12 मार्चला यायला पाहिजे, म्हणजे या दिवशी चैत्र मासाचा प्रारंभ होतो. चैत्र महिना किंवा सुरू करायचा तर 21 किंवा 12 मार्चला करायचा असं भारत सरकारने ठरवलं. सामान्य वर्षात 22 मार्चला तर प्लुत वर्षात तो 21 मार्चला व्हावा अशी सूचना कालवर्ष मेघनाथ सहा यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर 1952 मध्ये स्थापन झालेल्या शास्त्रीय औद्योगिक संशोधन मंडळाने 1955 मध्ये सादर केलेल्या प्रतिवृत्तात केलेली आहे. म्हणजे मेघनाथ सहा हे मोठे शास्त्रज्ञ होते, खगोलशास्त्राचा त्यांचा खूप गाढा अभ्यास होता, म्हणून त्यांच्या समितीने ही शिफारस तेव्हा जे नेहरू सरकार होतं त्या नेहरू सरकार पुढे केली. पण आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की अनेक प्रकारचे पंचांग भारतात आहेत. साधारणतः असं म्हणतात 22 प्रकारचे पंचांग आहे, त्यातल्या त्या 6 प्रकारचे पंचांग हे जास्त प्रभावी आहे. तर महाराष्ट्रात जे पंचांग मानलं जातं, जे दिवस मोजण्यासाठी एक कालमापनाचं साधन म्हणून ते महाराष्ट्रीय पंचांग. तर अशी अनेक पंचांग महाराष्ट्रातली बरेच प्रकारची पंचांग आहे. दाते पंचांग नावाचं एक पंचांग पुण्याकडे वापरलं जातं. एक देशपांडे पंचांग नावाचं एक पंचांग आहे. उत्तर भारतामध्ये बाबू ठाकूर यांचं जे आहे पाकिट जंत्री पंचांग आहे. एक बाबुलाल चतुर्वेदींचं एक पंचांग आहे, मध्य भारतात मानलं जातं. महाराष्ट्रात गंमत अशी आहे की एक गंमत तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटतं. एक माझा मित्र आहे नितीन केळकर नावाचा, तो यवतमाळात राहत असे. त्याची आई इथल्या DED कॉलेजला प्राचार्य होते आणि वडील शिक्षणाधिकारी होते. तर एकदा तो फटाके फोडत होता आणि सगळीकडे शांतता होती, तो एकटाच फटाके फोडत होता. तर मी त्याला विचारलं की तू आज फटाके का फोडतो? तर तो म्हणाला आज आमची दिवाळी आहे. म्हणजे बाकी कोणी दिवाळी साजरा करत नव्हतं, तो एकटाच का करतो मला प्रश्नच पडला. त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या होती. लोक आपापल्या पितरांना घास देत होते, म्हणजे आपल्या पितराप्रती कृतज्ञ व्यक्त करत होते आणि हा पट्टा फटाके फोडत होता. तो म्हणाला आमची दिवाळी. म्हणजे तुमची दिवाळी कशी काय, तुम्ही वेगळे का?
तर तो कोकणस्थ ब्राह्मण आहे आणि कोकणस्थ ब्राह्मण हे टिळक पंचांग मानतात. तर टिळक पंचांगात ज्या दिवशी दिवाळी असते त्या दिवशी महाराष्ट्रातले लोक सर्वप्रथम अमावस्या सादर करत असतात. 2 अमावस्यामध्ये 1 महिन्याचं अंतर आहे. अशा प्रकारे 1 महिन्याचं अंतर असलेलं पंचांग जर महाराष्ट्रात असेल तर त्या पंचांगाची विश्वासार्हता किती मानावी किंवा पंचांग ह्या संज्ञेला किती महत्व द्यावं, त्याचं पावित्र्य किती मानावं हा एक प्रश्न आहे. कारण आपण पंचांगाचा संबंध धर्माशी जोडला आहे आणि त्याच्या पावित्र्याशी निगडीत आपले विधी किंवा सण आहेत. म्हणून इथे सहज हा उल्लेख मी केला. तर हे जे मंडळ होतं सरकारचं त्यांनी एक सूचना केली होती की हे वसंत संपाती सूर्य येतो. वसंत संपात एक सूर्याच्या काल म्हणजे भासमान भ्रमण, सूर्य काही फिरत नाही पृथ्वीभोवती पण असं आपण मानतो, जाऊन त्याला भासमान भ्रमण म्हणतात. तर तो वसंत संपातामध्ये जेव्हा येतो त्याच्या दुसऱ्या दिवशी वर्षारंभ मानावा असे ठरवण्यात आले. त्याचप्रमाणे सामान्य वर्ष 365 दिवसाचे आणि प्लुत किंवा वर्धापित वर्ष 366 दिवसाचे असावे. म्हणजे आपण ज्याला इंग्रजीमध्ये लीप वर्ष एक दिवस जास्तीचा घेतात की कमी करतात, आपल्याकडे जास्तीचा घेतात. आपल्या कालगणनेतला तो दोष आहे, तो दूरचा करण्याचा एक प्रयत्न आहे. शक वर्षात 78 मिळून म्हणजे एखाद्या शालिवान शक हा शब्द वापरला तर त्याचा जे काही वर्ष असेल तर 78 मिळून येणाऱ्या वर्षाच्या बेरजेला 4ने भागल्यास ते वर्ष वर्धापित मानावे असेही या मंडळाने सुचवले. ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये ज्याला लीप वर्ष म्हणतात तेच भारतीय सौर पंचांगानुसार प्लुत वर्ष मानले जाते. धार्मिक कार्यासाठी मात्र सौर व चांद्रमास यांची सांगड घालावी लागते. म्हणजे आपल्याकडल्या पंचांगामध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न झालेला आहे. यासाठी विविध प्रकारची पंचांगे अस्तित्वात आली. कारण पंचांगाच्या अभ्यासकांच्याही वेगळ्या शाखा आहेत, त्यांची घराणी वेगळी आहेत, त्यामुळे प्रत्येकाचे मतभेद सुद्धा आहेत. त्यामुळे पंचांगाचं स्वरूप सुद्धा वेगळं. म्हणजे एखाद्या पंचांगात लग्नाची तिथी नसते तेव्हा असं पंचांग लोक निवडतात आपल्या सोयीसाठी ज्या ती तिथी असेल आणि मग असं मेळ घालतात. म्हणजे आपण आपल्या सोयीने पंचांग मानतो आणि तिथी सुद्धा मानतो असं दिसून पडतं. तर अशी पंचांग खूप असल्यामुळे शासकीय पंचांगाला व्यवहारात काही अर्थ उरला नाही आणि पंचांगाचा गोंधळ चालूच राहिला. हा गोंधळ कसा आहे? भारतात सौर व चांद्र अशा 2 कालगणना अस्तित्वात आहेत. त्यामुळे 2 प्रकारची पंचांगे प्रचलित झाली. गेल्या 200 वर्षांमध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, गणेश दैवज्ञ इत्यादी ज्योतिर्गणिती होऊन गेले. आर्यभट्ट तर 1500 वर्षापूर्वीचा आहे. त्यांच्या सिद्धांतावर आधारित अशी पंचांगे त्यांच्या अनुयायांनी प्रचारात आणली. प्रामुख्याने शक व विक्रम संवत या कालगणना भारतात अस्तित्वात असल्यामुळे ठिकठिकाणी वर्षारंभही निरनिराळे आहेत. काही ठिकाणी चैत्रापासून, काही ठिकाणी आषाढापासून, तर काही ठिकाणी कार्तिकापासून वर्षारंभ मानला जातो. चांद्रमासातही एक वाक्यता नाही, तसेच सौर मासातही नाही. अशी सौर, ब्राह्म व आर्य सिद्धांताला अनुसरणारी एकूण 30 पंचांगे सध्या सुरू आहेत. महाराष्ट्रात ग्रह लाघवावर आधारलेली पंचांगे आहेत. शेजारच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ती चालतात. परंतु बंगाल, ओरिसा व तामिळनाडूच्या काही भागात सौर पंचांगे आहेत. तामिळनाडूच्या काही भागात व मलबारमध्ये आर्यपक्षीय पंचांगे आहेत. तर तेलंगणात सूर्य सिद्धांतावर आधारित ग्रह लाघवीय पंचांगे सुरू आहेत. मारवाडात ब्राह्मपक्षाचे तर उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये मकरंद ग्रंथावरून बेतलेले पंचांग मानतात. काश्मीरमध्ये खंड खाद्य या ग्रंथावर आधारित, तर याशिवाय इतरत्र श्री वैष्णव, माधव, स्मार्त या पंथांचीही पंचांगे आहेत. म्हणजे पंचांगाचा गोंधळ हा भारतभर आहेच, तरीही तिथीला महत्व आहे. हा गोंधळ संपून एक सुवर्ण मध्य आणण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. त्यांच्या काळात 300 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचांगांमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला होता. कृष्ण दैवज्ञ नावाच्या ज्योतिषाने त्यांच्या आदेशानुसार कर्ण कौस्तुभ हा एक ग्रंथ रचला. त्यानंतर 200 वर्षांनी केरुनानाथ छत्रे यांनी तर 1886 मध्ये बापूदेव शास्त्री यांनी नवे पंचांग सुरू केले. 1904 मध्ये टिळकांनी रैवत पक्षाच्या पंचांगाचा पुरस्कार करून पंचांगांमधील सावळा गोंधळ संपवण्याची मागणी केली, पण तिला कोणी दाद दिली नाही. त्यानंतर 1917 मध्ये पुण्यात, तर 1919 मध्ये सांगलीत भरलेल्या ज्योतिष संमेलनात काही सुधारणा करण्यात आल्या, पण पुराणमतवादी लोकांनी त्याचीही वासलात लावली.
अलीकडे भारत सरकारने 1952 ते 1955 दरम्यान तयार केलेले शालिवांश कालगणना व आर्त वर्षमान मांडणारे पंचांग अद्ययावत आहे. ते आधुनिक आहे खरं म्हटलं म्हणजे. आधीची पंचांग ही जुनी झालेली आहेत, त्यातले अनेक सिद्धांत कालबाह्य झाले आहेत आणि आधुनिक जी काही आता कालमापन यंत्र आहेत, अनेक प्रकारची तंत्र आहेत, त्याच्या आधारे भारत सरकारने तयार केलेलं पंचांग अद्ययावत आहे आणि ते ग्रेगरियन कालगणनेशी सुसंगत असे आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारात ग्रेगरियन कालगणना प्रचलित आहे. आपण ज्याला ख्रिस्ती शक म्हणतो ते ग्रेगरियन आहे खरं म्हटलं म्हणजे. ख्रिश्चन धर्माशी त्याचा काही संबंध नाही, म्हणून ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. पण धार्मिक कर्मकांड व सणासाठी विविध पारंपरिक पंचांगांचा आपल्या सोयीनुसार वापर करण्याच्या प्रवृत्तीपायी पुन्हा पंचांगाचा सावळा गोंधळ कायम आहे. आता ही वर्ष प्रतिपदा, वर्षाचा पहिला दिवस, प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस. तर हा गुढीपाडवा ज्याला आपण म्हणतो, चैत्र महिन्याचा पहिला दिवस. अशा परिस्थितीत वर्ष प्रतिपदा म्हणून जी चैत्र शुद्ध प्रतिपदा आपण वर्षारंभ म्हणून मानतो, तिचे महत्व कितपत मानावे, तसेच एक मुहूर्त म्हणून तिचे कोणते स्थान आहे याचा विचार करण्याची आज आवश्यकता आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब केला तर शुभाशुभाच्या कल्पनेवर आधारित मुहूर्त संकल्पना मागासलेपणाचीच आहे यात शंका नाही. समाजाला प्रगती पथावर न्यायचे असल्यास अशा मध्ययुगीन संकल्पना त्याज्य ठरवणे योग्य आहे. या भूमिकेतून गुढीपाडवा या सणाला चिकटलेल्या धार्मिक धारणा, पुराण कथा तसेच ऐतिहासिक वास्तव याविषयी विचारमंथन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण एक प्रयत्न या ठिकाणी करायला हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याला अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि गुढी ही आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकंदर पर्यावरणाचं प्रतीक म्हणून मानलं गेलेलं आहे. आता या सणाच्या दिवशी दक्षिण भारतात उगादी नावाचा सण होतो. त्याला युगारंभ की युगाचा आधी सुरुवात, आपल्याला वर्षारंभ मानायचा की युगाचा आरंभ मानायचा. युग संकल्पनेबद्दल आपण चर्चा केली आहे माझ्या असत्याची सत्यकथा याच महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात येणाऱ्या पुस्तकामध्ये ती चर्चा आहे. त्यावर स्वतंत्र केव्हा तरी आपण बोलूच. तर दोन प्रकारच्या संकल्पना आहे की वर्षाचा आरंभ आहे आणि युग जे सुरू झालं, एकंदर जगाला सुरुवात झाली ती या दिवशी, असा एक समज पसरलेला आहे. तशा प्रकारच्या कथा टीव्हीवर वगैरे, सिनेमात, अनेक प्रसार माध्यमामध्ये किंवा भाषणामध्ये किंवा कीर्तन प्रवचनामध्ये लोक सांगत असतात. प्रतिपदा या शब्दाचं मराठी रूप म्हणजे पाडवा. चैत्र प्रतिपदा ही वर्षारंभाची सूचक असल्यामुळे त्या दिवशी गुढी उभारतात, म्हणून या सणाला गुढीपाडवा असे म्हणतात. प्रचलित समजुतीनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने चराचर सृष्टी निर्माण केली. किती महत्व आहे, म्हणजे सृष्टीची निर्मिती त्या दिवशी केली असा एक समज आहे. ते सांगितलं जातं धार्मिक क्षेत्रामध्ये. त्याचप्रमाणे इतर जीवांनी आपला जीवनक्रम या दिवशी आरंभ केला. जीवही निर्माण झाली याच दिवशी, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली याच दिवशी. या कल्पनेने तर या सणाचं महत्व परमोच्च बिंदूला आणतं. इतकं महत्व या सणाला का आलं, कारण पसरवून टाकलं पुराणिकाने की सृष्टी निर्माण झाली या दिवशी, त्याचा हा दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, त्याचा हा दिवस. सगळे जीव निर्माण झाले, त्याचा हा दिवस. म्हणून त्याचं महत्व खूपच आहे. पण त्यामुळे ती मधील अतिशयोक्ती स्पष्ट झाली आहे. आता एकीकडे हे टोकाला आपण गेलो की सृष्टी निर्माण झाली, दुसरीकडे आणखी काही म्हणी सांगतात की असं समजतात लोक की याच दिवशी श्रीरामाने बालीच्या त्रासापासून दक्षिण प्रदेश मुक्त केला असं मानलं जातं. म्हणजे रामाने बालीच्या त्रासापासून दक्षिण भारतच मुक्त केला, तो गुढीपाडव्याला. शालिवाहन शकाचा प्रारंभही या दिवशी आला. म्हणजे किती प्रकारच्या संकल्पना या दिवसाशी निगडीत आहे ते पाहू. दक्षिण भारतात उगादी, पचाडी असं म्हणतात. या ठिकाणचे पदार्थही वेगळे दिसतात, तिथे गुढी दिसत नाही. पण हा दिवस मात्र तिथे उगादी या नावाने साजरा होतो. हा आंध्र प्रदेशातील उगादी या नावाने हा सण साजरा होतो. युगादी शब्दाचा तो अपभ्रंश असावा. युगाचा आरंभ दिन या अर्थाचा हा शब्द आहे. 3 दिवस हा सण तेथे साजरा होतो. तमिळनाडूमध्ये ऋषीमृतांना पिंडदान करतात. जे आपल्याकडे सर्व पितृमासे असते तशा प्रकारचा तमिळनाडूमध्ये हा सण आहे की आपल्या पितरांना पिंडदान करण्याचा हा दिवस आहे. वर्षभरातल्या नव्या संकल्पांचा तसेच संवत्सर फलश्रवणाचा, म्हणजे वर्षभरात काय तुमच्या वाट्याला येणार आहे हे ज्योतिषी सांगत असतो, पंडित पुरोहित सांगत असतो, त्याच्याकडून ते ऐकायचं असते असा एक समज आहे. म्हणून हा आपलं वर्षभराचं भविष्य ऐकण्याचा दिवस आहे. युग संकल्पना ही संदिग्ध अशी संकल्पना आहे, ती बदलत राहणारी संकल्पना आहे, ती काही निश्चित नाही.
त्यात अतिशयोक्ती फारच आहे, ती तर आणखी गमतीचा भाग आहे. विशेष म्हणजे ती ब्रह्मदेवाशी संबंधित तसेच अतिशयोक्त आहे, म्हणून ब्रह्मदेवाशी थोडक्यात माहिती पाहणार. ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता आहे असा आपला एक समज आहे. त्यामुळे ब्रह्मदेव हे दैवत निर्माण कसं झालं, कोणत्या काळात झालं, त्याच्या आधी कोणकोणत्या कन्सेप्ट संकल्पना होत्या ते आपण पाहूया. सृष्टीची निर्मिती कोणी केली याबद्दल प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत. पण हिंदू धर्मातच इतक्या विचित्र प्रकारच्या संकल्पना आहे की त्यातच सावळा गोंधळ आहे. जसा पंचांगाचा सावळा गोंधळ आहे, तर सृष्टीच्या निर्मितीबद्दलचाही सावळा गोंधळ आहे. साधारणतः असंच मानतात लोक की ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता आहे. सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने या दिवशी केली, म्हणजे या दिवशी ब्रह्मपूजा करावी असे ब्रह्मपुराणात व्रतराज या ग्रंथात म्हटले आहे. परंतु इतर पुराणांनी सृष्टी निर्मितीचे श्रेय वेगवेगळ्या लोकांना दिलेले आहे. ब्रह्मदेवाचा वेदांमध्ये साधा उल्लेखही नाही. वेद हे सगळ्यात जुने ग्रंथ मानले जातात. साधारणतः 3000 वर्षापूर्वीचे ते ग्रंथ आहेत. तर त्यात 3000 म्हणजे अलीकडलाच काळ ना, पण त्यातही ब्रह्मदेवाचा उल्लेख नाही. 3000 वर्षापूर्वी ब्रह्मदेव नव्हता. परंतु इतर पुराणांनी सृष्टी निर्मितीचे श्रेय वेगवेगळ्या लोकांना दिले आहेत. ब्रह्मदेवाचा उल्लेख नाही, पण तिथे ब्रह्म ही संकल्पना आहे आणि ती अमूर्त आहे. बृह या सतत वाढत राहणे या अर्थाच्या शब्दापासून बनलेला ब्रह्म शब्द मुळात अवैदिक अशा यक्ष संस्कृतीपासून आला. कधी त्याचा सर्वशक्तिमान असा अर्थ झाला, तर कधी पाणी, अन्न किंवा अद्भुत शक्ती असा अर्थ झाला. ब्रह्म या शब्दाचे हे असे अर्थ आहेत. हे अर्थ वैदिक साहित्यात आपल्याला आढळतात, पण यक्षांच्या ज्या शक्ती आहेत त्याबद्दल हे वापरले गेले आहेत. ब्रह्मदेव मात्र त्यानंतर, त्याचा ह्या ब्रह्मसंकल्पनेशी काहीही संबंध नाही. ब्रह्मदेवाची निर्मिती पुराणांनी केली व त्याला सृष्टी निर्मितीचे श्रेय देणाऱ्या कथा रचल्या. त्याच वेळी काही पुराणे कश्यपापासून सारी सृष्टी निर्माण झाली. कारण पुराणामध्ये आपण कश्यपापासूनच सृष्टी निर्माण झाली अशा प्रकारच्या कथा वाचतो किंवा ऐकतो. ऋग्वेदातील पुरुष सूक्त हे खूप जुनं जरी नसलं तरी पुराणाच्या आधीच आहे, उपनिषदाचे आधीच आहे. त्याच्यामध्ये एका विराट पुरुषापासून 4 वर्णातील लोक निर्माण झाले असं ते पुरुष सूक्त म्हणतं. तर त्यानंतरच्या ब्राह्मण ग्रंथांनी प्रजापतीपासून सृष्टी निर्माण झाली असं प्रतिपादन केलं. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे वेदात सांगितलेले जे यज्ञ आहे, यज्ञ कसे करायचे, यज्ञातले कर्मकांड कसे, यज्ञाची चिती म्हणजे त्याची होम हवन करण्याची जागा, ज्याला स्थंडिल सुद्धा म्हणतात, स्थंडिल हा एक त्यातला भाग, तर ते कसं निर्माण करावं, तेव्हा कोणकोणत्या कथा सांगाव्यात, कोणकोणते मंत्र म्हणावेत, कुणा कोणाला दान द्यावं वगैरे वगैरे ज्या गोष्टीची इत्थंभूत माहिती असते त्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. आणि प्रत्येक वेदाचा ब्राह्मण ग्रंथ वेगळा आहे. ऋग्वेदाचा वेगळा, सामवेदाचा वेगळा, यजुर्वेदाचा वेगळा, अथर्ववेदाचा वेगळा. तसं तर अथर्ववेद हा नंतर समाविष्ट झाल्यामुळे तो काही त्या वैदिकांच्या ग्रंथामध्ये नाही, पण तो नंतर तो स्वीकारला गेला. तर त्या ठिकाणी ब्रह्मदेव नाहीच आहे, कश्यपही नाही आहे. त्या ठिकाणी विराट पुरुष नंतर प्रजापती ही कन्सेप्ट आली. प्रजापतीपासून सृष्टी निर्माण झाली. म्हणजे पहिल्यांदा विराट पुरुष, नंतर प्रजापती, नंतर कश्यप आणि नंतर येतो नंबर ब्रह्मदेवाचा. विराट पुरुष, प्रजापती, ब्रह्मदेव, कश्यप अशा चौघांना सृष्टी निर्मितीचा श्रेय देणारे विविध संप्रदाय कालक्रमानुसार निर्माण झाले असा याचा अर्थ आहे. म्हणजे वेगवेगळ्या संप्रदायाच्या लोकांनी आपल्या नेत्याला सृष्टी निर्मितीचा श्रेय दिला. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक संप्रदाय वेगळा होता, कश्यपाचा वेगळा, विराट पुरुषाचा वेगळा आणि प्रजापतीचा वेगळा. ब्रह्म व ब्रह्मदेव यांचा तसा परस्पर संबंध काहीही नाही. ब्रह्मदेवाचे महत्व उत्तरकालीन पुराणकारांनी वाढवले व त्यामागे त्याचा काहीतरी हेतू असावा. हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, या ठिकाणी त्यावर काही चर्चा करायची गरज नाही. आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. गुढीचा अर्थ काय होतो? गुढी शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ काय? मंगल प्रसंगी उभारायची काठी, जे मुळात गुढी शब्दाचा अर्थ होतो काठी, तो कन्नड शब्द आहे. मंगल प्रसंगी काठी उभारायची, त्या काठीला कापड वगैरे गुंडाळतात किंवा ध्वज. गुढीचा एक अर्थ ध्वज किंवा पताका असाही होतो. कानडी भाषेत गुढी या निशाण चिन्ह या अर्थाच्या शब्दापासून तो मराठीत आला असावा. कानडीने केला मराठी भ्रतार अशी या शब्दाची कहाणी आहे. मराठी भाषेत रुळलेल्या अनेक शब्दांपैकी गुढी हा एक कानडी शब्द आहे. गुढी मंगल प्रसंगी उभारली जाते, तर काठी ही एखाद्या दैवताच्या नावानं खांद्यावर व हातावर मिरवली जाते. जसं ज्योतिबाची काठी, अनेक विरोबाची काठी, अनेक शासन काठी वगैरे ज्योतिबाची आहे. ही काठी सुद्धा एक प्रकारची गुढीच आहे. कारण फक्त आपण गुढी शब्द वापरत नाही, कारण तो कन्नड आहे आणि
कर्नाटकाचा संबंध महाराष्ट्राशी असल्यामुळे, प्रभाव असल्यामुळे आपल्याकडे तो शब्द रूढ आहे. तसं सासनकाठी हा परिसर जो आहे कोल्हापूर जिल्ह्याचा ज्योतिबाचा, तोही कर्नाटकाला लागून आहे, पण तिथे काठी हा शब्द प्रचलित आहे. जसं महादेवाची काठी, ज्योतिबाची काठी, तसाच अवधूती पंथाचा झेंडा, तसा शीख संप्रदायात तो आहे. अशा काठी किंवा झेंड्याला वरपासून खालपर्यंत रंगीत कापड गुंडाळले जाते. ते लाल किंवा भगवे, नारंगी, सुती किंवा रेशमी असते. गुढीपाडव्यास एका बाजूच्या वरच्या टोकावर पालथा गडवा ठेवून त्या चोळीचा खण, कडुलिंबाची पाने, आंब्याचा मोहोर, साखरेची माळ, गाठी बांधतात. तिला गुढी असं म्हणतात. ही गुढी महाराष्ट्रात प्रचलित आहे आणि ती गुढीपाडव्याला म्हणजे वर्षप्रतिपदेला चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी उभारली जाते. त्याला आपण गुढीपाडवा म्हणतो. आता गुढीपाडवा साजरा का करतात त्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. ती गुढी का उभारतात, तर शालिवाहन शकाचा आरंभ या दिवशी झाला म्हणून या गुढी दिवशी गुढी उभारली जाते असं काही लोक म्हणतात. शालिवाहन शक या दिवशी सुरू झालं, परंतु ऐतिहासिक दृष्ट्या ते चुकीचे आहे. आणि शालिवाहन म्हणजेच सातवाहन राजा. सातवाहनासाठी प्रामुख्याने सुरुवातीला हा शब्द वापरण्यात आला. नंतरच्या राजांना वेगळी नाव आहेत. तर हा राजा इसवी सन पूर्व 230 मध्ये होऊन गेला. म्हणजे गुढी निर्माण करायच्याही आधी 200-250 वर्षाच्या 250-300 वर्षापूर्वी होऊन गेला. तर ज्याला किंवा 300 वर्षापूर्वी होऊन गेला, तर ज्याला परंपरेनुसार शालिवाहन शक म्हणतात, तो इसवी सन 78 मध्ये अस्तित्वात आला. म्हणजे सम्राट कनिष्काने या वर्षी राज्यारोहण केले तेव्हा हा सण सुरू झाला. कनिष्क हे परकीय राज्यकर्ते, ते भारतीय नव्हते. त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ आपल्या आया बहिणींची अब्रू चव्हाट्यावर आणण्याच्या हेतूने त्यांच्या चोळीचा खण गुढीवर ठेवला जातो. या मागे गुलामीची मानसिकता आहे असे म्हणून काही धर्माभिमानी लोकांनी त्याऐवजी भगवी पताका उभारावी असा प्रचार 1985-86 दरम्यान केला. पण ही भगवी पताका छत्रपती शिवरायांची की पेशव्यांचा जरी पटका या वादात गुढीला विरोध झाला. म्हणजे एक असा गट होता, प्रामुख्याने RSSच्या लोकांनी अशा प्रकारची त्यांचा वाचला होता. माझ्या संग्रही तो बराच काळ होता, सापडला तर दाखवू शकू आपण. पण वर्ष मला आठवतं 1985-86 दरम्यान संघाच्या लोकांनी अशी मांडणी केली की कनिष्क हे परकीय राज्यकर्ते, त्यांच्या स्वागतासाठी आपल्या आई बहिणीची अब्रू चव्हाट्यावर कशाला आणायची आणि ही चोळीचा खंड असा बांधणं काठीवर गडव्याच्या खाली, म्हणजे हा अपमान आहे आपल्या आईचा, म्हणून आपण भगवा ध्वज उभारला पाहिजे असं त्यांनी 5 रुपयामध्ये तो ध्वज विकला होता. लहान तुकडे त्यांनी कपड्याचे विकले होते. खूप मोठा व्यवसाय. आता ही गोष्ट 35 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा 5 रुपयाला खूप महत्व होतं आणि खूप पैसे तेव्हा संघाच्या लोकांनी कमावले. पण मग लोकांनी म्हटलं की कोणता ध्वज उभारायचा, का ध्वजाचे 2 प्रकार आहे की पेशव्यांचा जो जरीपटका आणि शिवाजी महाराजांचा भगवा. मग तो वाद तेव्हा निर्माण झाला. पुढे मग काही लोकांनी त्याला विरोध केल्यामुळं तोही प्रकार बंद झाला. आता अगदी त्याविरुद्ध वेगळ्या प्रकारची मांडणी संभाजी महाराजांना मांडणारे संभाजी ब्रिगेडचे लोक प्रामुख्याने करतात. आणि कोणी सुरुवात केली या मांडणीला याचा शोध घ्यावा लागेल आपल्याला, कारण त्याच्या डोक्यात ती आयडिया का आली त्याचा शोध घेणं आवश्यक आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की गुढीपाडवा हा सण शंभू राजांना मारलं, ब्राह्मणांनी शंभू राजांची हत्या केली, मग गुढी उभारायला सुरुवात केली, मग गुढीपाडवा हा सण सुरू झाला. आणि मग औरंगजेबाचे जे लोक होते, सैनिक होते, त्यांनी संभाजी महाराजांचं जे शिर आहे म्हणून काय ते बांबूच्या टोकावर मिरवत नेलं, त्याचं प्रतीक म्हणून गुढी आहे असे संभाजी भक्त सांगतात. आजही सांगतील, उद्याही सांगतील, परवाही सांगतील. त्यांच्या सांगण्यात काही फारसा फरक पडणार नाही, कारण संशोधनाशी त्यांचं काही देणं घेणं नाहीये, भावनेशी जास्त संबंध आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागात त्याचा खूप प्रभाव झाला आणि मग गुढी उभारणं बंद झालं. त्याच्याऐवजी भगवा ध्वज आला. पण भगवा ध्वज आला म्हणजे हे तर 35 वर्षापूर्वी RSSच्या लोकांनी सांगितलं होतं की गुढीच्या ऐवजी भगवा ध्वज करा. तेच तुम्ही आता सांगता. मी RSSच्या सांगण्याचं अनुकरण कळत न कळत संभाजीचे भक्त करताय, संभाजी महाराजांचे भक्त करताय हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणखी चुकीची मांडणी ते करतात की गुढीपाडवा सणच त्या दिवशी सुरू झाला. एकीकडे संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघाचे लोक तिथीचं महत्व नाकारतात आणि कॅलेंडर जे ग्रेगरियन कॅलेंडर आहे, ज्याला आपण ख्रिस्ती पंचांग म्हणतो, ख्रिस्ती कॅलेंडर, त्यानुसार मग आपण आपले सण उत्सव साजरे करावेत किंवा महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करत अशी मागणी करतात. पण नेमकं या ठिकाणी ते चुकतात
हे म्हणतात की बा नाही, हा दिवस आम्ही संभाजी महाराजांचा हौतात्म्य दिन या दिन म्हणून साजरा करू. संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. हे तर तिथीनुसार होतं, तारखेनुसार होत नाही ना. तारखेनुसार पुण्यतिथी वेगळा दिवस येतो. पण हे लक्षात येत नाही. आपण कसे विसंगत वागतो. आणखी एक प्रश्न वैदात लोक विचारतात. पण ज्या काळात हे प्रश्न निर्माण झाले त्या काळामध्ये मी गुढीपाडवा हा माझा लेख लिहिला होता. त्यावर विशेषतः शालिवान शक या ज्या लेखाचा उल्लेख या ठिकाणी केला आहे तो लेख मी त्या काळात लिहिला होता. त्यावेळी प्रश्न विचारला जात होता. मला तेव्हा हसू येत होतं, आधी हसू येतं की कलश जर शुभ आहे तर गुढीच्या दिवशी तो उलटा का लावतात? गुढीच्या दिवशी उलटा का लावतात? आता दुसरा प्रश्न आपण विचारूया, तो सरळ लावून पहा, लावता येतो का? म्हणजे बांबूची काठी असेल आणि त्याच्यावर तुम्हाला कलश सरळ लावता येतो का? साधा प्रश्न आहे. पण कोणाच्या डोक्यात तो आला नाही. कलशाचं जे महत्व आहे, त्याचं जे पावित्र्य आहे ते मान्य केलं, पण तो उलटा का लावतात हा प्रश्न विचारला. उलटा लावता येत नाही ना म्हणून लावतात उलटा. सरळ लावता येत नाही म्हणून उलटा लावतात. साधं उत्तर आहे. आता हे उलटा लावतात जे अशुभ आहे का? मग तर अशुभ नाहीये. त्याचं एक वेगळं महत्व आहे. आता विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारतात. थोडकी माहिती पाहू, मग पुढे आपण त्या कलशाकडे जाऊया. कारण खूप कथा ह्या गुढीपाडव्यासंबंधी लोकांनी जोडल्या, कारण अतिशय लोकप्रिय सण आहे आणि लोकांचा उत्साह, लोकांच्या भावना त्याच्याशी निगडित आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या भावना जास्त निगडित आहे, कारण या दिवशी वर्षभर जे सालदार नेमायचे असतात, गडी नेमायचे असतात, तर त्याचा हा पहिला दिवस. म्हणजे त्याला काय द्यायचं असेल, कामानुसार त्याचा मोबदला ठरतात, त्याला चांगले कपडे देतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सण अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढलेली आहे. त्याचा फायदा काय घेऊन काही लोकांनी मग या सणाशी काही कथा जोडल्या. तर आजही मी काही वृत्तपत्र पाहिली तर विशेषतः सकाळ वृत्तपत्रांनी एक रामावर मोठी पुरवणीच काढली आणि मग लोकसत्तेमध्ये मंगला गोडबोलेंचा लेख आहे की रामाने विजय मिळवला रावणावर म्हणून त्या दिवशी हा गुढीपाडवा साजरा केला. गुढी उभारली म्हणता येईल आपल्याला, पण गुढी पाडवा नाही म्हणता येईल. गुढी तर केव्हाही उभारतो ना आपण. गुढी म्हणजे काठी म्हणजे अशी काठी जी ध्वज आहे, पताका आहे. या दरम्यान प्रसार माध्यमातून आता आज 11 तारीख आहे, उद्या 12, परवा 13, आज महात्मा फुले यांची जयंती आहे. पहिल्यांदा आपण त्यांना त्यांचं स्मरण करून त्यांचं अभिवादन करूया, पुढे जाऊया. कारण महात्मा फुलेंनी सगळ्या सणांची चिकित्सा पहिल्यांदा केली भारतामध्ये. पहिला माणूस मिथकांची चिकित्सा केली आणि त्यांच्या जयंतीला आपण ही चर्चा करतो, हे औचित्यच आहे. आता ह्या ज्या कथा आहेत, रामाच्या कथा, रावणाच्या कथा, ह्या कथा नंतर जोडल्या गेल्या. आता प्रश्न असा आहे की समजा रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जात असेल, तर मग ती महाराष्ट्रात का, अयोध्येत का उभारली जात नाही? आता हा प्रश्न विचारल्यावर मग अयोध्यावाल्यांनी गुढी उभारणं सुरू करून टाकलं. त्यांना वाटलं आता महाराष्ट्रवाले प्रश्न विचारतात, आपल्याला उत्तर दिलं पाहिजे. नवीन परंपरा आता ती सुरू झाली, यापूर्वी नव्हती. आता माझा लेख हा 14-15 वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा हा प्रश्न विचारला होता, तेव्हा अनेक लोक प्रश्न विचारत होते, मी एकटाच नव्हतो. पण आता उत्तर लोकांनी शोधली, आपापल्या परीने लोक मग नवीन परंपरा सुरू करतायत. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टी निर्माण केली म्हणून गुढी उभारतात असे सांगण्यात येते. पण हा ब्रह्मदेव फक्त पुराणामध्येच भेटतो. त्यापूर्वीच्या ब्राह्मण ग्रंथात किंवा वेदांमध्ये त्याचा ठाव ठिकाणा नाही. पुराणाच्या नंतर आधुनिक काळात वैज्ञानिकांनी सृष्टी निर्मितीचे गुढ उकलले आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाची उपयोगिता संपलेली आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाची निर्मिती होण्यापूर्वी गुढी अस्तित्वात होती. ती कशी ते आपण पाहूया. ब्रह्मदेव नव्हता, 2000 वर्षापूर्वी ब्रह्मदेव नव्हता. त्याच्या आधी गुढी मात्र होती. त्या गुढीचा आपल्याला जो उल्लेख आढळतो तो ऋग्वेदामध्ये आढळतो. त्याचा शोध घेण्याचं श्रेय जे जातं ते डॉक्टर स.अ. डांगे, हे नागपूर विद्यापीठात संस्कृत विभाग प्रमुख ते आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठात ते संस्कृत विभाग प्रमुख आणि प्रोफेसर ऑफ एमिरेट्स अशा मोठमोठ्या पदावर गेले. आणि त्यांनी एक अश्वत्थाची पाने नावाचा एक त्यांचा लेख संग्रह प्रकाशित केला, नागपूरला असतानाच केलाय. हिंदू धर्म संस्कृती मंदिर नावाचं एक प्रकाशन होतं, त्यांनी केलंय. त्यात मला या गुढीबद्दलची चर्चा आढळली म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी करणं मला आवश्यक वाटतं. गुढीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न सर्वप्रथम प्रख्यात प्राच्यविद्या संशोधक डॉक्टर स.अ. डांगे यांनी त्यांच्या युद्धसंकेत आणि ध्वज या शोध निबंधात केलाय. एप्रिल 1966 मध्ये प्रकाशित जर्नल ऑफ इंडियन हिस्ट्री या वार्षिकात, असे ऑक्टोबर 1974 मध्ये प्रकाशित अश्वत्थाची पाने या लेखसंग्रहात त्यावर त्यांनी
विस्तृत माहिती दिली पृष्ठ 156 वर. युद्धाच्या वेळी इंद्राचे प्रतीक म्हणून उंच बासाला उभारले जाईल, त्यात उल्लेख आहे. ऋग्वेदात म्हटलंय, ऋग्वेदात तो उल्लेख आहे. युद्धाच्या वेळी इंद्राचं प्रतीक म्हणून उंच बासा उभारला म्हणजे तो इंद्राचं प्रतीक मानलं जाईल. त्याविषयी ऋग्वेदात एका ठिकाणी असे वचन आहे की लोकांनी इंद्राला एखाद्या उंच बासाप्रमाणे उंचावले. इंद्राला उंचावलं म्हणजे इंद्राचं प्रतीक म्हणून बासा उंचावला. पहिल्या मंडलात 10व्या सूक्तामध्ये एक पहिल्या क्रमांकाची ऋचा आहे. वध्वंशमीय एमिरे असा संदर्भ देऊन डॉक्टर डांगे म्हणतात, इंद्राच्या प्रतीकाच्या रूपात वंश वर उंचावण्याची व उभा राहून ठेवण्याची प्रथा होती. बुडीसारखी. इतरत्रही घराच्या द्वारी रोवलेल्या युपाप्रमाणे युप म्हणजे खांब. इंद्र स्थिर झाला हा ऋग्वेदात उल्लेख आहे. पहिल्याच मंडलामध्ये 51वा सूक्त आणि 14वी ऋचा. हे पहिल्या मंडलामध्ये पहिलं मंडल हे ऋग्वेदाचं नंतर जोडलं गेलं. दुसऱ्या मंडलापासून ऋग्वेदाचा प्रारंभ मानला जातो. 2 ते 7 ही जी मंडल आहेत ऋग्वेदाची ती प्राचीन आहेत. पहिलं हे नंतरचं आहे आणि 8, 9, 10 ही मंडलं नंतरची आहेत. पण असं आपण मानूया की 1000 वर्षापूर्वी 2000 वर्षापूर्वी 2,500 वर्षापूर्वी हे मंडल झालं असेल. 2.5 ते 2.25 म्हणून आपण नेमका काळ त्याचा आता अभ्यासकांनी शोधलेला आहे. म्हणजे खूप काही जुना उल्लेख तो नाही आहे, पण तरीही सर्वात प्राचीन आहे म्हणून त्याचं महत्व आहे. इंद्राचं प्रतीक म्हणून बासाला उभारण्याची प्रथा युद्धाच्या वेळी ते उभारत असत, इतर वेळेस उभारत असत. इतर वेळी कसं उभारत असत तो एक संदर्भ त्यांनी या ठिकाणी दिला. इंद्राची शिल्पे आपल्याला अनेक मंदिरावर दिसतात. इंद्राचं स्वतंत्र मंदिर भारतात कुठे नाही. वैदिकांच्या कोणत्याच दैवतांची मंदिरं स्वतंत्र अशी आपल्याला आढळत नाही. पण शैव मंदिर असो की आणखी इतर मंदिर असो, प्रामुख्याने शैव मंदिराच्या किंवा शाक्त देवीच्या मंदिराच्या अवतीभोवती जे दिक्पाल आहे, दिशांचे पालन करणारे अष्टदिक्पाल ज्याला म्हणतात, त्यापैकी एक इंद्र आहे. त्याची एक सुंदर शिल्प या ठिकाणी आपण पाहतो. तर हे असा हा इंद्र त्याची उभारण्याची जी कल्पना आहे त्याबद्दल आपले सह डांगे लिहितात. युपाला यज्ञाचा केतू म्हणजे झेंडा, ध्वज म्हणून त्याला सौभाग्यासाठी रोवण्याची कल्पना ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलामध्ये. हे मंडल प्राचीनच आहे. म्हणजे आपण पहिलं मंडल पाहिलं ते अलीकडलं असलं तरी 3ऱ्या मंडलाच्या 8व्या सूक्तामध्ये 2 क्रमांकाची ऋचा आहे. वच्छस्व महते सौभागाय आणि तेथेच 8व्या मंडला ऋचेमध्ये आहे देवा ऊर्ध्व कृष्णवंतू अध्वरस्य केतुम. एकीकडे युपाला अध्वराचा केतू म्हणणे किंवा उभारणे किंवा दुसरीकडे इंद्राला वंशाची उपमा देणे. वंश म्हणजे बांबू. घरापुढील युपाची कल्पना त्याच्याबद्दल बाबतीत करणे यावर इंद्राचे प्रतीक म्हणून दंड उभारण्याची प्रथा सूचित होते. तर यातच पुढे दिसणाऱ्या इंद्रध्वजाच्या प्रथेची बीज स्पष्ट दिसते. कालांतराने इंद्रध्वजाची ही प्रथा रूढ झाली. त्याचं मूळ आपल्याला ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलामध्ये या ऋचामध्ये दिसतं. युप म्हणजे खांब. युप असा महान सौभाग्यासाठी उभारला जाईल. तसेच इंद्राचे प्रतीक म्हणून बास किंवा दंड उभारला जाईल. घरापुढे उभारला जाणारा युप हा यज्ञच असेल असं नाही. युप प्रामुख्याने यज्ञ करण्याकरता यज्ञ मंडपासाठी एक खांब उभारतात, जे ठिकाण ठरतात यज्ञ मंडल की यज्ञाचं जो कुंड असतं तर त्याला यज्ञ मंडपाचा युप मानलं जातं. पण युपचा अर्थ खांब होत असल्यामुळे तो कुठेही उभारला जाण्याची शक्यता आहे. म्हणून ते म्हणतात की असं आवश्यक नाही यज्ञाच्या वेळेस तो युप असेल असं नाही. कोणाचे इतरही मंगल प्रसंगी तो उभारला जात असेल. मेढ जशी असते, मेढ रोवतात, तसा साधा बास असेल किंवा खांब असेल. म्हणजे खांब, बास किंवा मेढ हे तीनही जे घटक आहे ते अशा इंद्राच्या प्रतीक म्हणून अशा मंगल प्रसंगी उभारले असावेत असं डॉक्टर सह डांगेंचं म्हणणं आहे. तसेच इंद्राचे प्रतीक असलेला बास युद्धात शुभयश प्राप्त व्हावे म्हणून योजला जाणे संभवते. पृष्ठ 161-62 मध्ये वर त्यांनी हे लिहून ठेवलं आहे. या संदर्भावरून इंद्राचे प्रतीक म्हणजे बास घरापुढे मंगल प्रसंगी उभा करण्याची प्रथा वैदिक काळात होती. स्पष्ट आहे. वैदिक काळामध्ये अशा प्रकारे इंद्राचं प्रतीक म्हणून बांबू उभारण्याची प्रथा होती. कॉम्रेड शरद पाटील यांचं वेगळं निरीक्षण आहे. उद्या त्यांचा स्मृतिदिन आहे म्हणून त्यांची आठवण आज आपण करूया. त्यांनी दास शूद्रांची गुलामगिरी खंड 1 भाग 1 या ग्रंथामध्ये 250 वर इंद्रोत्सवाचे महाभारताच्या आदिपर्वाचा संदर्भ देऊन, आदिपर्वामध्ये जे पर्व आहेत 63 व पर्व आदिपर्वातल्या 63व त्यांचं एक भाग आणि 15-27 हे श्लोक त्यातले संदर्भ सांगितले.
चेदीचा राजा उपरिचर याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याला माळेने अलंकृत केलेला एक बांबू दिला आणि दर वर्षारंभी तो जमिनीत गाडून इंद्रोत्सव करण्याची आज्ञा केली. इंद्र हा महाकाव्यकालीन पर्जन्य देव असल्याने हा महोत्सव साजरा करण्यातून वेळेवर पाऊस पडतो, भरघोस पीक येते असा विश्वास होता. म्हणजे पाऊस पडण्याच्यासाठी, म्हणजे वरुण हा पाऊस पाडतो आपण मानतो, पण इंद्र सुद्धा पावसाचा देव म्हणून वैदिकांनी मानलेला आहे. पण त्यांनी हा उपरिचर, हा जो राजा आहे, त्याला हा बांबू दिला आणि सांगितलं हा तू वर्षाच्या सुरुवातीला रो, म्हणजे भरपूर पाऊस पडेल. गुढीपाडवा या महोत्सवाचा अवशेष असून तो महाराष्ट्रात अजूनही चैत्री शुद्ध प्रतिपदेला साजरा होतो. एका काठीवर नवे वस्त्र, बहुधा स्त्रीचे लुगडे व चोळी लपेटून त्यावर नवपल्लवित निंबाची फांदी बांधून त्यावर तांब्या ठेवतात. कॉम्रेड शरद पाटलांनी यावर आपलं निरीक्षण म्हणजे संशोधन मांडलं आहे. ते फार महत्वाचं आहे. ते असं म्हणतात, बांबूला संस्कृतमध्ये वंश हा शब्द आहे. इंद्राचे प्रतीक म्हणून बांबू म्हणजे वंश मांडणे, म्हणजे साऱ्यांच्या वंशवृद्धीचे कारण त्याला मांडणे होय. आणि याचा उल्लेख मग भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये इतिहास राजवाड्यांनी केला. त्यांनी वैदिक व पौराणिक वाङ्मयात ऋषीच्या स्त्रियांशी व्यभिचार करणाऱ्या इंद्राच्या कथा सांगितल्या. त्याच्या लैंगिक क्षमतेला वाढवून सांगणे हा या कथांचा हेतू असू शकतो. तर राजवाडे यांनी त्याला स्त्रियांच्या अग्रोपभाग भोगाचा हक्क, म्हणजे स्त्रियांचं लग्न व्हायच्या आधी त्याला भोगण्याचा अधिकार इंद्राला होता. इंद्र हा सगळ्यांना भोगणारा म्हणून त्याचा वंश हा मानला गेला पुढच्या काळात इतरांना. इंद्र हा प्रमुख आहे सगळ्यांचा, असं वैदिक ग्रंथामध्ये आहे. हे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये राजवाडे यांनी सांगितलं. म्हणून त्याच्या लिंगाचं प्रतीक म्हणून बांबूला वंश म्हणणे, इंद्राचे प्रतीक मांडणे प्रचलित झाले असावे. त्याचं लिंग म्हणजे बांबू. बांबू आणि लिंग, वंश आणि बांबू. वंश हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ बांबू असा होतो, पण वंशाचा अर्थ आपण रेस या अर्थाने घेतो, नंतरची पिढी या अर्थाचा. पण त्याचं मूळ इंद्राचं लिंग आहे. म्हणून लिंग आणि बांबू याचा काय संबंध आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी एक ग्रंथ आहे, फोकलोअर अँड हिस्टोरिकल पर्स्पेक्टिव्ह. या ग्रंथात त्यांनी म्हटलंय की बांबू हे लैंगिक प्रतीक आहे, लिंगाचं प्रतीक आहे. अनेक ठिकाणी त्याला एक जो संदर्भ मला सापडला तो या ठिकाणी दिलाय. कारण बांबूचं झाड हे उंच वाढत जातं. बांबू हा अनेक ठिकाणी घर बांधण्याकरता आणि आपल्या आयुष्यात खूप ठिकाणी वारंवार भेटत राहतो आपल्याला. आपल्या सगळ्या संस्कृतीचं मूळ आपल्याला शोधायचं असेल तर आदिवासींच्या संस्कृतीकडे आपल्याला जावं लागतं. आता आदिवासींच्या संस्कृतीमध्ये एक नारनदेव नावाचा एक देव आहे, जो पाऊस पाडतो, पावसाचा देव मानला गेलाय. त्याच्या जन्माची एक कथा आहे, ती पाण्याशी संबंधित आहे. मराठीत तिची माहिती हे हे पहा आपण. नारायणदेवाची आई एकदा मासिक पाळीनंतर विटाळाचे कपडे धुण्यासाठी समुद्रावर गेली. ते घाणेरडे कपडे आपल्या पाण्यात बुचकळले जाणार ही कल्पना सागराच्या मनाला रुचली नाही. मग तिच्यापासून तो बराच दूर सरकला. त्यामुळे तो तिने निराश झाली आणि एका नदीकाठी गेली. पण नदीला ते आवडले नाही. ती एकाएकी आटून गेली. तिने घराजवळील गाईच्या गोठ्यातच ते कपडे पुरून टाकले, विटाळाचे कपडे मासिक पाळीनंतरचे. काही त्या ठिकाणी बांबूचे झाड उगवले आणि त्याच्या कोवळ्या कुंभामधून एक लहान गोजीरवाणे बालक बाहेर आले. तोच नारायणदेव. नारायणदेव हा पावसाच्या पाण्याचा देव. जसा आपल्याकडे वैदिक संस्कृतीमध्ये, आता प्रचलित नागरी संस्कृतीमध्ये इंद्र हा पावसाचा, वरुण हा पावसाचा देव मानतात. आदिवासीमध्ये नारायणदेव, नारचा अर्थ पाणी असा होतो, पाणी देणारा देव. तर त्याच्या जन्माची कथा या ठिकाणी. तो जसा मोठा होऊ लागला तसतसे त्याचे तेज वाढू लागले. समजू लागल्यानंतर त्याने आपल्या वडिलाचे नाव आपल्या आईला विचारले. त्यावेळी दुःखित अंतःकरणाने त्याच्या आईने त्याच्या जन्माची कहाणी सांगितली. ते ऐकून त्याला फार दुःख झाले. आपल्या आईला संकटाच्या वेळी मदत न करता दूर पळणाऱ्या समुद्राच्या नदीचा त्याला संताप आला आणि त्याने त्यांचा सूड घेण्याचे ठरवले. त्याने मेघराजाला आज्ञा केली, बुळीच वर्षाव करू नकोस. झाले 24 वर्षे, तब्बल 2 तपे पावसाचा थेंब पडला नाही. सर्व माणसे, जनावरे पाण्याशिवाय हवालदिल होऊन मरू लागली. देवाची स्थिती मोठी शोचनीय झाली. शेवटी तो नारायणदेवाला शरण गेले. त्यांनी हात जोडून त्याची करुणा भागली. तेव्हा त्याला त्याची दया आली आणि त्याने मेघराजाला जलवृष्टी करण्याची आज्ञा दिली.
नारायणदेवाचा जन्म बांबूच्या झाडापासून झाला म्हणून वारली भगत बांबूचा सरपण म्हणून उपयोग करीत. वारली, ठाणे जिल्ह्यातले वारली लोक, आदिवासी, हे बांबूला नारायणदेवाचं प्रतीक मानतात आणि म्हणतोय त्याला जाळत नाही. आता ही जी कथा आहे वारली लोकांमध्ये, त्याच्याबद्दलच्या जे विधी सुद्धा आहेत, म्हणजे आपण अभ्यास त्याचा करू शकतो प्रत्यक्ष जाऊन. वारली चित्रकला ही आता जगप्रसिद्ध झाली आहे. तर असे वारली त्यांच्यामधल्या नारायणदेवाच्या कथेमध्ये बांबूचं जे महत्व आहे. आता ही कथा बदललेली आहे, अर्थात म्हणजे मूळ ती वेगळी असेल आणि नागरी संस्कृतीचा प्रभाव त्या कथेवर झालेला आहे. या कथेतील विठाळाच्या कपड्यातून बांबूचे झाड उगवणे, त्यातून नारायणदेवचा जन्म होणे या अनाकलनीय घटना वाटत असल्या तर त्यातील रूपकात्मकता समजून घेणार. कारण मिथतही रूपकात्मक असतात, ती जशीच्या तशी आपण मानायची, स्वीकारायची नसतात. त्यातला गर्भित अर्थ आपण समजून घ्यायचा. नारायणदेवाची माता कुमारी आहे व ती शिष्ट समाजात कुमारी माता होणे अनैतिकतेचे मानले जाते. आदिवासी जमातीचा नागर समाजाशी संबंध आल्यावर त्यांच्या अनीती अनितीच्या कल्पनांचा प्रभाव आदिवासींवर झाला. त्यातून नारायणदेवाच्या मातेने विठाळाचे कपडे धुण्याचे मिथक तयार झाले. शिष्ट समाजाने विठाळाला म्हणजेच कुमारी मातेला नाकारण्यापासून सागर व नदी या प्रतिमांची निर्मिती झाली. बांबू हे पुरुषलिंगाचे प्रतीक आहे. डॉक्टर स अ डांगे यांनी पुराकथांचा अर्थ या कथामध्ये पृष्ठ 255 मध्ये, मी वर जो नारायणदेवाची कथा सांगितली ती जंगलचे राजे, आम्ही जंगलचे राजे नावाचं पुस्तक कुसुम आणि वसंतराव नारगोलकरांचा आहे, त्यातून घेतलेला आहे. तो आवश्यक होता संदर्भ, आपण पाहू शकता मुळात. डॉक्टर स डांगे यांनी बांबू व वीर्य या संदर्भात संबंधारिका पुराकथेचा संदर्भ दिला आहे. पुराकथांचा अर्थ नावाचा त्यांचा ग्रंथ कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केला, तो उपलब्ध आहे, आपण केव्हाही तो खरेदी करू शकतो. त्यात म्हटले आहे की पार्वतीला पाहून प्रत्यक्ष महादेवाला तिच्याशी समागम करावा असे वाटले. तो तिच्या मागे धावला. उद्दीपन पराकोटीला गेले आणि त्याचे वीर्य जमिनीवर पडले. त्यापासून बांबूचे रान तयार झाले. त्याचे वीर्य प्रखर असल्यामुळेच बांबूचे कांड दगडावर जोराने घासले, म्हणजे तेच वीर्य विस्तवाच्या रूपात प्रकट होते. यातील वेगवेगळे तपशील पुराणात आणि इतरही आढळतात, पण ते विस्तार नको. त्यांनी थोडक्यात ही माहिती सांगितली की वीर्य आणि बांबूचा काय संबंध आहे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत, त्यातला एक हा महत्वाचा ग्रंथ आहे, एन्सायक्लोपीडिया ऑफ पुराणिक बिलीफ अँड प्रॅक्टिसेस. याचे बरेच खंड आहेत. आता ह्या वीर्य आणि बांबूच्या कथा ह्या शिवाशी संबंधित आहेत प्रामुख्याने. शिव हा सिंधू संस्कृतीतलं मूळ दैवत मानलं जातं आणि मग शिवाशी संबंध पार्वतीचा आला, त्यामुळे पार्वती ही मूल देवी मानली जाते. म्हणजे मातृसत्ताक आणि पितृसत्ताक दोन्ही संस्कृतीचा संगम शिव आणि पार्वतीच्या रूपात आपल्याला दिसतो. आता पुराकथांचा अर्थ या ग्रंथामध्ये स डांगे आणि मोहिनी रूपातील विष्णूच्या मागे लागलेल्या महादेवाच्या वीर्यापासून बांबूचे रान तयार झाले. त्याचे वीर्य प्रकट असल्याने बांबूचे कांड दगडावर घासले, म्हणजे तेच वीर्य विस्तवाच्या रूपात प्रकट होते. या पुराण कथेचा संदर्भ दिलाय. लिंगपूजक आर्यपूर्व सिंधूजनांच्या धार्मिक धारणांचे रूपांतर इंद्रकथेत झाले असावे, हे यावरून दिसून पडतं. कॉम्रेड शरद पाटील आणि उपरोक्त ग्रंथात त्यांचा जो ग्रंथ आहे, आपण यापूर्वी पाहिलं, दाशोधराची गुरांगिरी भाग खंड 1 भाग 1, त्यामध्ये संयुक्त निकाय या पाली ग्रंथामध्ये खार बांबूला चांडाल वंश म्हटलाय. चांडाल वंश म्हणजे बांबू, चांडालाशी संबंध जोडलाय. म्हणून शरद पाटलांचं म्हणणं आहे, इंद्रोत्सव हा मुळातच चांडाली या मातंगीचा महोत्सव असला पाहिजे. पृष्ठ 254 वर त्यांनी हा संदर्भ दिलाय. म्हणजे एकीकडे स डांगे वैदिक संदर्भ देतात आणि मग त्याच्यावर आणखी वेगळा संदर्भ देऊन शरद पाटील सांगतात, तो आधीचा इंद्राचे आधीचा तो उत्सव आहे, तो चांडालीचा मातंगीचा महोत्सव आहे. मातंगी ही पार्वतीचे एक रूप मानलेली देवता आहे, विद्येची देवता. त्याला महाविद्या तंत्र संप्रदायाने ज्या 10 महाविद्या मानल्यात त्यात एक मातंगी आहे. अलीकडल्या अभ्यासकांनी रेणुका ही मातंगी आहे असं सिद्ध केलं आहे, कारण तो एक स्वतंत्र संप्रदायाचा मातंगीचा, मातंगी पट्ट नावाचा. आपण तुळजाभवानीच्या मंदिराला गेलो तर सुरुवातीला एक लहानसं मंदिर आपल्याला आढळतं, ते मातंगीचं. तिचं महत्व त्या ठिकाणी फारसं नाही आहे. तुळजाभवानी प्रमुख देवता असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मातंगी या देवतेची मंदिरं आपल्याला दिसतात आणि तिच्यापासून सरस्वती ही देवता वैदिकांनी तयार केली. हे आता परवा साप्ताहिक चित्रलेखामध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला, आजही तो आहे, पाहू शकता, इंटरनेटवरही आहे. प्रत्यक्ष आपल्याला सरस्वतीचा आग्रह कशासाठी या शीर्षकाचा लेख आहे. त्यात
सुरुवातीलाच जे चित्र दिलं आहे ते मातंगीचं, आणि त्या मातंगीचा हा उत्सव असावा असं शरद पाटलांनी म्हटलं आहे. आता जो प्रश्न संभाजी भक्तांना पडलाय, ह्या लोटा उपडा कसा, तो सरळ लावता येत नाही हे तर स्पष्ट आहे. आता हा लोटा कशाचं प्रतीक आहे? हा अभ्यासकांनी, जगातल्या सगळ्या प्रकारच्या अभ्यासकांनी, मानवशास्त्राचे अभ्यासक आहे, संस्कृतीचे अभ्यासक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की घट किंवा लोटा हे गर्भाशयाचं प्रतीक आहे. आणि हा घट जो तुम्हाला खांबावर ठेवायचा असेल तर उपडाच ठेवावा लागेल. आणि म्हणून जेवढी मंदिरं आहेत किंवा मस्जिदी आहेत त्याची जी घुमट आहे, घुमट हा शब्द खूप छान आहे, लोट्यासाठी हा वापरण्यात येतो प्रामुख्याने. आणि घुमट नावाचं एक वाद्य सुद्धा आहे, गोव्यामध्ये हे वाद्य आहे. तो शब्द त्या वाद्यासाठी वापरला गेलाय. तो घागरीपासून, माठापासून, मडक्यापासून तयार केलेलं ते वाद्य आहे. या ठिकाणी आपण जे चित्र पाहतो त्या वाद्याचं चित्र आहे. आणि खाली विजापूरचा गोल घुमट आहे. घुमट हा शब्द वाद्यासाठी, इकडे घुमट हा शब्द गोल शिखरासाठी वापरण्यात येतो. तर हे गर्भाशयाचं प्रतीक आहे. मंदिर आणि मस्जिदीवर हे घुमट असतं. आपण जेव्हा मंदिरात प्रवेश करतो तेव्हा मातेच्या गर्भात प्रवेश करतो असा समज जेव्हा लोकांच्या मनात निर्माण झाला, तेव्हा अशा प्रकारची घुमट तयार झाली. गोवा आणि आंध्र प्रदेशातील घुमट नावाची वाद्य घाट म्हणजे मातीच्या घागरीपासून बनवतात. नवरात्रोत्सवात जो घट मांडतात, घाट शब्द चुकून आलाय, घट म्हणजे गर्भाशयाचं प्रतीक आहे. अगदी गरबा हा उत्सव जो करतात, नवरात्रोत्सव सुद्धा गर्भाशयाचा सन्मान करण्याचा उत्सव आहे. हे मातृसत्ताक जी संस्कृती आहे तिच्यातून आलेली आहे, परंपरा आहे. बांबू हा पुरुष सत्ताक संस्कृतीचं प्रतीक आहे. बांबू हे पुरुष लिंगाचे प्रतीक आहे, हे वरील कथावरून स्पष्ट होते. अर्थात लोटा बांबूवर पालथा घालणे गुढीचे प्रतीक म्हणजे स्पष्टपणे स्त्री पुरुष संभोगाचे प्रतीक आहे. वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी वंशवृद्धीसाठी करावयाच्या विधिनाट्याचे प्रतीक म्हणजे गुढी होय, व त्यासाठी ती उभारायची असते. हेच गुढीचे खरे रहस्य होय, असा माझा अभ्यासाचा निष्कर्ष मी 15 वर्षापूर्वी मांडला होता. 15 वर्षानंतर पुन्हा सिंधुजन अकॅडमीच्या निमित्ताने हे व्याख्यान देण्यासाठी पुन्हा तोच मुद्दा मांडतोय. त्याला जोडून मग काही गोष्टी आणखी आपण या ठिकाणी चर्चेला घेऊया. लिंगोपासनाची परंपरा म्हणजे पुरुष किंवा स्त्री लिंगाची उपासना करण्याची परंपरा भारतातच ह्याचा एक समज भारतीय लोकांचा आहे, पण तसं नाही. निसर्गातील नवनिर्मितीचे प्रतीक म्हणून योनीप्रमाणेच लिंगपूजा ही समाजात जगभर होती. प्राचीन ग्रीसमध्ये अशा गूढ लिंगोपासक परंपरा होत्या. आशिया मायनर मधील एलसीची पुराकथा रोमन लोकांमध्ये महत्वाचे स्थान पाहून लिंगोपासनेचा पुरावा ठरले. ग्रीक पुराकथेतील क्रोनस आपला पिता युरानस याचे लिंग कापतो. खच्चीकरण म्हणजे नवजीवनाचा आरंभ होईल असा या कथेतून संकेत मिळतो. नवजीवन म्हणजे आपण प्रतिकात्मक मृत्यू आणि नवजीवनाचा संकेत नावाची संकल्पना जे फ्रेझर यांनी गोल्डन बाऊ मध्ये मांडली. त्यातून हे सगळ्या पुराकथांचा अर्थ लावणं सोपं जातं. या कापलेल्या लिंगातून ॲफ्रोडायटी ही मातृदेवता निर्माण झाली असे पुढे म्हटले. प्राचीन इजिप्तमध्ये ओसायरिस व मीन या देवांच्या भव्य लिंगरूप प्रतिमा दोरखंडांनी ओढून मिरवणुकीने नेल्या जात असत. आपण डावीकडे जे चित्र पाहतो ओसायरिसचं आहे, त्यांचा पूर्ण परिवार आहे. ग्रीसमधील डायोनासियन उत्सवात अशीच प्रथा होती. हर्मिस, डिमिटर, प्रायफस, डायनायसस यांच्या परंपरा लिंगरूपात केल्या जातात. त्यांचं मूर्तिरूप जेव्हा व्हायचं होतं तेव्हा त्यांचं लिंग हे त्यांचं प्रतीक मानलं जात होतं. आपले शिवलिंग आहे, शिवाचं लिंग. फेर या प्राचीन टिटानिक देवाची प्रतिमा प्रचंड उत्थित लिंगासह केली जाते. मोठा लिंग उभारायचा आणि त्याची उपासना करायची. नंतर मूर्त्या तयार झाल्या. मेक्सिको व पेरू देशामध्येही प्राचीन काळी लिंगोपासनेची परंपरा होती. आशिया खंडात तर लिंगोपासना अजूनही चालू आहे. डोसोजिन हाजपानी लोकांचा उत्थित लिंगरूपात पूजला जाणारा क्षेत्रपाल देव आहे. आशिया खंडात सुद्धा ह्या परंपरा आहे. आपल्याकडे लज्जा गौरी, आता आपण जी मूर्ती पाहत आहोत ती लज्जा गौरीचं प्रतीक, तिला लज्जा गौरी नाव दिलं आहे. म्हणजे स्त्रीच्या जननेंद्रियाची पूजा करण्याचा जो आपल्याकडे विधी परंपरा होती त्याचं एक प्रतीक हे तयार करण्यात आलं. खूप ठिकाणी महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि भारताच्या इतर भागात आपल्याला ही प्रतीक पाहायला मिळतात. भारतात लिंगोपासनाचे अवशेष फार प्राचीन काळापासून सापडतात. मातृशक्तीचे प्रतीक उठावदार योनी व पुष्ट स्तन असलेल्या
प्राचीन देवी मूर्ती लज्जा गौरी म्हणून पूजल्या जातात. इफेसरा येथील आर्टेमिस ही आदिमाता पुष्टस्तरांची आहे. तशीच आफ्रिकेतील योरुबा जमातीची देवी गर्भवतीच्या स्वरूपात आहे. या दोन्ही उदाहरणावरून सर्जनशीलतेचा गौरव करण्याची मानवी प्रवृत्ती दिसून येते. म्हणजे भारतातच नाही तर जगभर या सर्जनशीलतेला सन्मान देण्याकरता अशा प्रकारचे विधी, तशा प्रकारच्या प्रतिमा तयार करण्यात आल्या. लिंग व योनी पूजकामधील संघर्षाचे पडसाद प्राचीन पुराकथामधून उमटलेले दिसतात. नंतर त्यांच्यातील समेटाचे प्रतीक म्हणून आजचे शिवलिंग तयार झाले. शिवलिंगामध्ये योनी आहे आणि लिंगही आहे. शाळुंका जी खाली असते ती स्त्री जननेंद्रियाचं प्रतीक आहे आणि जे लिंग वर आहे ते पुरुष जननेंद्रियाचं प्रतीक आहे. दोन प्रकारच्या उपासना परंपरा किंवा असे संप्रदाय, धार्मिक संप्रदाय आपल्या भारतात 5000 वर्षापूर्वी होते. त्यांच्यात आपला संघर्षही होत असे. मग त्यांच्या समेट झाला, कॉम्प्रोमाइज झालं, त्यातून शिवलिंगाचं प्रतीक तयार झालं. शिवलिंगाचा आडवा भाग म्हणजे योनी व तिथून बाहेर आलेली उत्तेज शेषण म्हणजे लिंग होय. लिंगाचे वर्षांशील रूप म्हणजे वशिंड असलेल्या वृषभाच्या रूपात पूजले गेले. मोहनजोदाडो आणि हरप्पा संस्कृतीचं जे प्रतीक आहे वशिंड असलेला वृषभ, हा सुद्धा जास्त प्रजा निर्माण करतो म्हणून त्याचं प्रतीक हे सिंधू संस्कृतीच्या लोकांनी मानलं, सिंधू जनांनी मानलं. विष्णू बद्दल सुद्धा एक शब्द वापरण्यात येतो, शिपविष्ट. शिपविष्ट हा उल्लेख त्याचा ऋग्वेदात वगैरे इतर ठिकाणी वैदिक ग्रंथात आढळतो आणि त्याचा अर्थ होतो उत्तर उत्तर वाढत असलेले लिंग. त्याचाही संबंध लिंगाशी आहेच. प्रजोत्पादनात पुरुष लिंगाचा सहभाग आहे हे समजल्यावर प्राचीन समाजात लिंगोपासनेला प्रारंभ झाला. मातृपूजा व पितृपूजा अशा अर्थीने समांतर चालू राहिल्या. परंतु ज्यांनी त्या नाकारण्याचा प्रयत्न केला त्याला ठणकावून सांगण्याकरता काही पुराकथा तयार झाल्या. म्हणजे काही कथा मुद्दाम त्या त्या संप्रदायाच्या समर्थकांनी तयार केल्या. तशी पुराकथा वायुपुराणात आहे. हे शिवलिंग आपल्याकडलं नाही, व्हिएतनाममधलं आहे, तिथे सापडलेलं आहे. म्हणजे शिवलिंगाच्या प्रतिमा इतर देशातही आहेत हे पुरातत्व संशोधकांनी सिद्ध केलं. एक कथा ज्या कथेचा आपण या ठिकाणी उल्लेख करू पाहू. शिव हा उंच खांबाच्या आकारातील लिंगाच्या रूपात असल्याचा उल्लेख वायुपुराणात आहे. वायुपुराणातील याविषयी एक पुराकथा एका ऐतिहासिक तथ्याचे सूचन करते. तीनुसार एकदा ब्रह्मा व विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण याविषयी वाद निर्माण झाला. त्यावेळी शिव एका भव्य उंच खांबाच्या आकारातील लिंगाच्या रूपात त्यांच्यापुढे उभा झाला. त्याने ब्रह्मा व विष्णूला म्हटले की या लिंगाचे मूळ रूप, मूळ व उंची, लिंगाचं मूळ शोधेल आणि उंची शोधेल तो सर्वश्रेष्ठ. ब्रह्मदेव लिंगाची उंची शोधायला गेला पण त्याला त्याचे टोक सापडले नाही. विष्णू त्याचे मूळ शोधायला जमिनीत घुसला पण त्याला लिंगाचे मूळ सापडले नाही. दोघे हताश होऊन परत आले व शिवाला म्हणाले की सर्वश्रेष्ठ तूच आहेस. म्हणजे शिवाचं महत्व सांगण्याकरता वायुपुराणात ही कथा रचली गेली. पण या कथेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की खांबाच्या रूपात शिवाचं लिंग दाखवलं गेलंय. या पुराकथेतून ब्रह्मदेव व विष्णूला मानणाऱ्या लोकांनी शिवाचे मोठेपण नाकारण्याचा प्रयत्न केला होता या ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. या ठिकाणी आपण जे शिवलिंग जे शिल्प पाहतो ते स्पष्टपणे जे पुरुष लिंग आहे त्याचं ते स्वरूप आहे. अशा तऱ्हेचा खांब उभारण्याची प्रथा प्राचीन काळात असली पाहिजे. नंतर मग त्याचं रूपांतर काठीमध्ये झालं. आता लिंग पुराणात ही कथा अधिक रंगून सांगितली आहे. ब्रह्मदेव हा वैदिक आर्याचा नेता, विष्णू आर्यपुरांचा आर्यानुकूल झालेला नेता. दोघांपेक्षाही आर्यपूर्व मूलनिवासी लोकांचा नायक शिव हा श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता शिवसमर्थकांनी पुराकथा रचल्याचे स्पष्ट दिसते. म्हणजे हे कथा रचणारे समर्थकच असतात. ब्रह्मदेव हा आपल्याच कन्येवरील बलात्काराच्या दोषामुळे अपूज्य होता तर विष्णूला आर्यपूर्व आदर्श मानित नव्हते. त्या दोघांनी शिवाचे मोठेपण मान्य करून स्वतःकडे कमीपणा घेतला. त्यातून दत्तात्रेय ही नवी देवता निर्माण झाली. लिंगपुराणातल्या कथेतून पुढे दत्तात्रेय देवतेबद्दल थोडक्यात उल्लेख करायला पाहिजे. पण आता ओझरतच मी सांगतोय की शिव आणि विष्णू यांचे दोन मोठे संप्रदाय आपल्या देशात फार आधीपासून आहेतच. ब्रह्मदेवाचा मात्र संप्रदाय नाही, त्याला कोणी पूजत नाही, कारण त्याने आपल्या मुलीवरच बलात्कार केला होता अशी कथा पुराण सांगतात. म्हणून तो अपूज्य ठरला. पण त्या अपूज्य ठरण्याकरता काय केलं तर लोकांनी दत्तात्रेय नावाचं एक दैवत तयार केलं. त्यात शिव आणि विष्णूचा समावेश आहे, पण तिसरं शिर जे आहे ते ब्रह्मदेवाचं आहे. शिवाच्या आणि विष्णूच्या पूजकांनी किंवा सांप्रदायिकांनी कळत न कळत ब्रह्मदेवाचा स्वीकार केला असं त्यातून सूचित होतं. त्यावर स्वतंत्रपणे एखादं व्याख्यान वेगळं देऊ आपण केव्हा तरी. पण मला या ठिकाणी एक उल्लेख करायचा आहे
तो शेवटी येईलच केव्हा तरी समारोप करताना. गुढीपाडवा हा जो सण साजरा होतो त्याला अलीकडे ह्या 20-25 एक वर्षात की 15-20 वर्षामध्ये पाडवा पहाट या नावाने तो साजरा होतो. सकाळी सकाळी लोक उठतात आणि गाणी म्हणतात, कोणती म्हणतात, कधी रामायणाची म्हणतात, आणखी कशाची म्हणतात. तर त्या दिवशी ते मोठ्या प्रमाणात का करतात? कारण तो दिवस जो आहे तो संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस आहे. त्यांना तो जन्मदिवस साजरा करायचा आहे, पण फोटो जर लावला हेडगेवारा तर कोणी काही पूजा करणार नाही, कोणी साजरा करणार नाही, म्हणून ते अजून त्यांनी काही हिंमत केलेली नाही. पण नवीन प्रथा त्यांनी सुरू केली आणि कालांतराने होऊ शकतं की फोटोही लावतील, त्याचं मूर्ती करतील, त्याची पूजाही करतील. कारण आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग आपल्या भारतभरात आहे. तर त्याच्यामध्ये आणखी तिसऱ्या एका व्यक्तीची जोड देण्याचा संघाच्या लोकांनी प्रयत्न केलाय. ते फुले आंबेडकरांच्या मध्ये हेडगेवारांना टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. तशा प्रकारची चित्र, तशा प्रकारच्या प्रतिमा त्यांनी तयार केल्या आहेत, तशा प्रकारचे ग्रंथ निर्माण केले आहेत. कालांतराने पाडवा पहाटाच्या निमित्ताने, कारण 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस येतो आणि 11 एप्रिलला महात्मा फुलेंचा येतो आणि मग 13 एप्रिलला पाडवा म्हणजे कोण, हेडगेवारांचा जन्मदिवस. तर अशा प्रकारची परंपरा कालांतराने सुरू होण्याची शक्यता आहे. कारण अलीकडेच त्यांनी सिंधू संस्कृतीला सरस्वती संस्कृती नाव देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निमित्ताने घेतला. आता अभ्यासक्रमात तो प्रकार म्हणजे अशी हडेलहप्पी ते सुरू करतायत, तर आणखी हिंमत त्यांना येऊ शकते की पाडवा पहाट साजरा करतायत ते या 10, 15, 20 वर्षापासून, पण यापुढे ते आता त्या ठिकाणी हेडगेवारांची जयंती सुद्धा साजरी करू शकतात. कारण मोदींनी जो आंतरराष्ट्रीय योग दिन निवडला तो 21 जून हा हेडगेवारांचा स्मृती दिन आहे. हेडगेवारांचा स्मृती दिन साजरा करण्याकरता त्यांनी योगाचं रूप त्याला दिलं. योगाचा आणि हेडगेवारचा काय संबंध आहे अजून ते सिद्ध करू शकले नाही, पण एक परंपरा त्यांनी सुरू केली. कालांतराने ते समोर हेडगेवारांचा फोटो लावून त्याला हार घालतील आणि मग योग करतील. अशा तऱ्हेने ज्या पारंपरिक ज्या प्रथा परंपरा आहे, ज्या सण आहेत, त्यांना डागाळण्याचे काम आता सुरू आहे. त्याचा फक्त थोडासा थोडक्यात उल्लेख मी केला. आणि जसं इतर संस्कृतीतल्या इतर गोष्टी समजून घेण्याकरता आपण आदिवासींच्या सण उत्सवाकडे जास्त लक्ष देतो, कारण ते मूळ रूपात त्या लोकांनी शिल्लक ठेवल्या काही प्रथा परंपरा. तर 2-3 वर्षांपूर्वी, आता वर्ष इथे आहे 2017, म्हणजे आता 4 वर्षापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये एक लोककला महोत्सव झाला होता मराठी विभागाच्या वतीने. त्याला मी गेलो होतो राहायचे. तर त्या ठिकाणी लोकसाहित्याचे अभ्यासक आमचे मित्र डॉक्टर सुखदेव ढाणके होते, लोकसंस्कृती साहित्याचे अभ्यासक डॉक्टर मधुकर वाकोडे होते आणि आदिवासींच्या संस्कृतीचे अभ्यासक वाहरू सोनवणे, कवी, चळवळीतले मोठे नेते आणि कार्यकर्ते. तर तेव्हा खम नावाचा त्या ठिकाणी एक लोकनाट्य प्रकार साजरा झाला होता. खम हा शब्द खाम पासून आलेला आहे आणि खामवर पहिल्यांदा ज्याने लेखन केलं ते मधुकर वाकोडे यांनी केलं. ते मी खूप आधी वाचलं होतं. अलीकडे डॉक्टर काशीनाथ भराटे हे परतवाड्याला प्राचार्य आहेत, त्यांनी सुद्धा खमवर स्वतंत्रपणे लेखन केलं आहे. त्यांना कोरकू बोलीचा अभ्यासावर त्यांना PhD पदवी प्राप्त झाली. आता संस्कृतीचा अभ्यास करतायत. तर कोरकू लोकांच्या संस्कृतीपासून आलेला खम नावाचा उत्सव आहे. तर त्या ठिकाणी खांब मधोमध ठेवून त्याच्या अवतीभोवती फेर धरून नाचणे किंवा नाटक सादर करणे, विविध प्रकारची सोंग करणे, अशी एक प्रथा खम या लोकनाट्य प्रकारात होती. पण या दिवशी नेमका त्यांनी त्या खांबावर गडवा ठेवला होता, पालथा, आणि त्याचा फोटो आवर्जून मी काढला. माझ्या बाजूला काशीनाथ बराटे आहे. तर बाजूला बसल्यावर मी वाकोडे सरांना प्रश्न विचारला, हे खम मध्ये हे असतं का, लोटा असतो का? ते नाही म्हणे, नसतं, हे तर गुढीपाडवा झाला. मी सहज त्याच्या तोंडून शब्द आला, गुढीपाडवा झाला. हा खांब जो आहे तो लिंगाचंच प्रतीक आहे आणि पालथा गडवा हे गर्भाशयाचं प्रतीक आहे, अशी मांडणी त्यांनी काही अजून केलेलं नाही. पण माझं असं मत आहे की हे त्याचं प्रतीक आहे. खम बद्दल जी काही माहिती आपल्याला मिळते त्यात हळूहळू आणखी वेगळी माहिती मिळते, त्यात भर पडेल. आपल्या मराठी विश्वकोशाच्या नोंदीमधला हा भाग आहे की खम हे आदिवासी कोरकूंचं विधिनाट्य आहे. हे मूलतः विधिनाट्य आहे. विधिनाट्य म्हणजे विशिष्ट धार्मिक विधीच्या वेळी केलेलं नाट्य, म्हणजे एक प्रकारचं कर्मकांड, त्याला विधिनाट्य म्हणतात. रिच्युअल्स, इंग्लिशमध्ये रिच्युअल हा शब्द आहे. महाराष्ट्रातील दंडार, खडीगंमत आणि सोंगी भजन या प्रकाराशी साम्य असणारा हा नाट्य प्रकार आहे. संगीत, गायन, नृत्य आणि अभिनय अशा नाटकाची सर्व बाजू यात असतात. खम विधिनाट्यात बाल गणेशाचे अवतरण होत असल्याने
प्रारंभापासून खम नाट्यशैलीवर माच या नाट्यशैलीचा प्रभाव जाणवतो. खम म्हणजे खांब. खांब याचा लौकिक दृष्ट्या अर्थ जरी खांब किंवा स्तंभ असला तरी या खांबाचा अर्थ नृसिंहासारख्या देवता रावणपुत्र मेघनाथाशी पोहोचतो. कोळी आदिवासी जमात रावण पूजक जमात आहे. त्यांच्या श्रद्धास्थानात रावण आणि रावणपुत्र मेघनाथाला अढळ स्थान. आता ही थोडक्यात त्यांनी माहिती दिली. त्यात सूत्र महत्वाचं आहे की नृसिंहासारखी देवता खांबातून प्रकट होते. याचा अर्थ त्याचा त्या देवतेचा यक्ष संस्कृती संबंध आहे. कारण खांब किंवा झाडाचं खोड हे यक्ष संस्कृतीपासून आलेलं आहे. कृष्णाच्या कथेमध्ये यमलार्जुन नावाचे 2 वृक्ष त्यांनी पाडले ते लहानपणी अशी गोष्ट आहे. त्यातून यक्ष संस्कृतीमधल्या काही प्रथा परंपरांचा विरोध करणे हा हेतू त्यातून आहे हे अभ्यासकांनी स्पष्ट केला. तर आता जे कुरकू मेघनाथाचं पूजन करतात त्या ठिकाणी खांबच असतो. म्हणजे खांब हे त्याचं प्रतीक, म्हणजे मुळात ते लिंगाचं प्रतीक आहे. पण पुढे मग जी पुरुष देवता असेल तिचं प्रतीक म्हणून ते मानलं गेलं. ज्या ठिकाणी खम नाट्य सादर होते ती जागा स्वच्छ करून त्याचे रावणपुत्र मेघनाथाची पूजा करून मेघनाथाचे प्रतीक असलेला खांब हे खांब गाडलं जातं. हे काम हा मेघनाथाचं प्रतीक आहे. खांबावर बैलगाडीचे चाक लावले जाते. वर चाक लावतात. चाकाच्या आऱ्यांना शोभतसूचक आंब्याच्या डहाळ्या बांधतात. संपूर्ण चाक लाल मंदिराने आच्छाद दिलेले जाते. या स्टेज सारख्या मांडणीला रासमंडल म्हणून संबोधले जाते. या चक्राकार मांडणीला खम नाट्याचा प्रयोग होतो. प्रयोगाच्या प्रारंभी स्तंभाचे विद्युत पूजन केले जाते. खम मध्ये पूर्वरंग व उत्तररंग हे 2 भाग असतात. त्याला लेखी संहिता नसते. दिवाळीनंतर गावोगावी खम नाट्याला सुरुवात होते. खम मध्ये सोंगी खम आणि खम्म भजन असे 2 प्रकार असतात. सोंगी खम मध्ये नाट्याला अधिक महत्व असते तर खम्म भजनात गायन नृत्याला अग्रक्रमाने महत्व असते. या नाट्य प्रकारात विदूषक हे सोंग असते, त्याला मस्कऱ्या म्हणतात. मेघनाथ, रावण आणि शंकर पार्वती या आराध्य दैवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या स्मृती जागृत राहाव्यात म्हणून खम नाट्य केलं जातं. सदानंद राणे यांच्या लोकगंगा, महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकनृत्य ह्या डिम्पल पब्लिकेशन पुणेच्या द्वारे 2012 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातून हा संदर्भ दिलाय. वास्तविक याचं मूळ संशोधन किंवा अभ्यास हा डॉक्टर मधुकर वाकोडे यांनी केला आहे. त्यांचा उल्लेख या ठिकाणी असायला हवा होता. पण मधल्या काळात विश्वकोश मंडळ हे संघाच्या ताब्यात गेलं आणि त्यांनी मग आपल्या सोयीनी सगळी मांडणी केली. त्यात खूप विकृती आहे. म्हणून ह्या 5 वर्षात संघाच्या काळामध्ये काय काय विकृती केल्या त्याचं एक संशोधन करणे हा एक प्रकल्पाचाच भाग आहे. आता हे गुढीपाडा संबंध शालिवाहन शकाशी जोडण्यात येतो, त्यावर आपण लक्ष वेधूया. त्याचा संबंध आहे का शालिवाहनाचा? काही या सुरुवातीला आपण उल्लेख केला होता. गुढीच्या या रहस्याचा उलगडा झाल्यानंतर आणखी एका गोष्टीचा उलगडा व्हायला हवा, व तो म्हणजे गुढीपाडव्याला ज्या नववर्षाचा प्रारंभ होतो ते नववर्ष कोणी सुरू केले? त्याला शालिवाहन शक या नावाने संबोधलं जातं. पण त्याचा शालिवाहन राजवटीशी काही संबंध आहे की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. मराठी विश्वकोशाच्या 5व्या खंडामध्ये आलेली ही माहिती आहे. चैत्र महिन्याची प्रतिपदा अर्थातच पहिला दिवस वर्ष प्रतिपदा म्हणून भारतात मोठ्या उत्साहाने घरोघरी साजरा होणारा वर्षातील पहिला सण. वर्षभरातील 3.5 मुहूर्तापैकी पहिला व महत्वाचा मुहूर्त म्हणून पारंपरिक हिंदू समाजात त्याला आगळे वेगळे स्थान आहे. महाराष्ट्रात तो गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. मराठी विश्वकोशाच्या 5व्या खंडात पृष्ठ 83 वर याविषयी माहिती देताना म्हटलं आहे की शालिवाहन शकारंभ इसवी सन सुमारे 78 वर्षानंतर या दिवशी झाला. पण दक्षिण भारतात तसे महाराष्ट्रातील नूतन वर्षारंभ या दिवशी मानतात. शालिवाहन हा सातवाहन या शब्दाचा अपभ्रंश असावा. सातवाहन हा महाराष्ट्रातील पहिला ज्ञात राजवंश होय. या सातवाहनापैकी कोणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. शक हे परकीय असून त्यांच्यावर सातवाहनाने मिळवलेल्या एखाद्या महत्वाच्या दिनापासून या शकाची सुरुवात झाली असावी असे काही विद्वान मानतात. विद्वानांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. आता आपल्याकडे पूजा करायला येणारा जो भटजी असतो, जे भटजीला बोलवतात त्यांच्याबद्दल बोलतोय मी, जे बोलवत नाही त्यांनाही माहित नाही, तो स्वस्तिक श्री शालिवाहन शके अशी सुरुवात करतो आणि मग आज कोणती तिथी आहे, कोणता महिना आहे, काय आणखी महत्व आहे सांगतो. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्था मंडळाने 1976 मध्ये प्रकाशित केलेल्या कोशामध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली. त्यामुळे तिच्या अधिकृततेविषयी कोणी संशय घेणार नाही. तसेच वर्षानुवर्षे पौरोहित्य करणारी मंडळी यजमानाकडे पूजा सांगताना संकल्प अमेरिकी नवजात शिशूचे जातक कथन करताना स्वस्ति श्री शालिवाहन शके या वाक्यापासून सुरुवात करतात. अनेक प्राचीन शिलालेखांमध्येही सुरुवातीचे शब्द कोरलेले आढळतात. ताम्रपट, हस्तलिखिते, बखरी इत्यादी ऐतिहासिक अवशेषांमधून प्रारंभी तसाच उल्लेख बघता येतो. त्यामुळे इतिहास लेखनाच्या परंपरेत त्याला महत्वाचे स्थान मिळाले.
पण त्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची तोशीस कोणी घेत नाही. वरील माहिती शालिवाहन हा सातवाहन चापावृष असावा असा कयास केला आहे. म्हणून त्याविषयी कोणती माहिती उपलब्ध आहे ते आता आपण पाहूया. मी 2005 मध्ये असत्याची सत्यकथा या लेखमालेत या शालिवाहन म्हणजे हा जो शक आहे तो शालिवाहन शक आहे की कनिष्ठ शक असा एक लेख लिहिला होता. त्या लेखाचा अंतर्भाव या ठिकाणी केलाय. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कुर्युलेख या महामहोपाध्याय डॉक्टर वावी मिराशी लिखित शोध ग्रंथात शालिवाहन या शब्दाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्था मंडळाने 1979 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित केला होता. त्यात पृष्ठ 12 डॉक्टर मिराशी म्हणतात, अलीकडे सापडलेल्या नाण्यावरून सातवाहन हे व्यक्तिनाम होते हे सिद्ध झाले आहे. मग त्याची उत्पत्ती काय असो, ते पुढे त्याच्यापासून झालेल्या वंशाला मिळाले. त्याचे प्राकृत रूप सालाहण असे आढळते. सच्चवण गोदावरी पुव समुद्रेण साहित्या सन्नती सालाहण कुलसिरिसम जैते कुलम अथी. राजशेखराच्या प्रबंध कोशामध्ये ही माहिती त्याच्याबद्दल सालाहण शब्द वापरलाय. त्याचे पुढे संस्कृतीकरण होऊन शालिवाहन असे राजनाम बनले. सातवाहन या राजकुलाचे सालाहण हे प्राकृत रूप पुढे त्याला संस्कृत पेहराव चढवताना शालिवाहन असे रूपांतर झाल्याचे डॉक्टर मिराशी यांनी म्हटले. पण शालिवाहन शब्दाचे अर्थ काढताना अनेकांनी जे तर्क केले ते मात्र मुकंतीदार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या ज्ञात राजवंशाबद्दल जनमानसात कोणकोणत्या आख्यायिका पसरल्या होत्या हा एक मनोरंजनाचा विषय आहे. त्यापैकी एकीचा संबंध शालिया शब्दाशी असल्यामुळे तिच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. शालिया शब्दाचा अर्थ भात असा होतो. विवा भिडे यांच्या मराठी भाषेचा सरस्वती कोश या शब्दकोशात पृष्ठ 1778 वर या संस्कृत स्त्रीलिंगी शब्दाचा साळ भात आता साळीच्या तांदळाचा शिजून केलेला भात असा अर्थ दिलाय. त्यातच शालिवाहन हा शक करता होता व त्याचा शक कीर्तिशका मागून 78 वर्षांनी सुरू झाला असे म्हटले. त्यात कितपत तथ्यानंतर पाहूया. त्यामुळे शालीचा भात किती अनर्थ घडवणार आहे त्याचा परामर्श घेऊया. पैठणचे सातवाहन राजकुल या शीर्षकाचे प्राध्यापक पंढरीनाथ रानडे यांचे पुस्तक मराठवाडा विद्यापीठाच्या बहिष्याल शिक्षण मंडळाने 1965 मध्ये प्रकाशित केले आहे. त्यात पृष्ठ 11 वर सातवाहनाविषयीची एक लोककथा दिली आहे. तीनुसार पैठण नगरीमध्ये एका ब्राह्मण कुमारिकेला शेष राजापासून मुलगा झाला. विवाहपूर्व संबंधापासून झालेले मूल आणि त्याची आई पैठण नगरीतच कुंभारवाड्यात राहू लागले. कुंभारवाड्यात हे मूल मातीची खेळणी तयार करण्यात तरबेज झाले. मातीच्या गाड्या करून त्या हे मूल आपल्या सवंगड्यात देऊन टाकलं असे. त्यावर त्या मुलाचे नाव शालिवाहन पडले अशी एक दंतकथा आहे. आता या दंतकथेत कितपत तथ्य आहे हा एक प्रश्न आहे. या कथेत शालिया शब्दाचा संबंध शोधण्याच्या प्रयत्नात अत्यंत पराक्रमी व कर्तबगार अशा सातवाहनाला अनवरस तर ठरवलेच, पण मातीच्या भातकड्या करणारा कुंभारी ठरवले. आता त्यात फारसे सत्य नाही. सुतावरून स्वर्ग गाठण्याचा तो एक प्रयत्न पुराणिकांना नेहमीच्या आपल्या प्रवृत्तीनुसार केला. वास्तविक सातवाहन राजघराणे हे भारतातील अतिशय प्रभावशाली व सर्वाधिक काळ राज्यशकट चालवणारे होते. मध्य व दक्षिण भारतात किमान 400-450 वर्ष या राजवंशात राज्य केले. सांस्कृतिक दृष्ट्या ते समृद्ध होते म्हणूनच त्यांना शककर्ता म्हटले असावे. पण त्यात फारसे तथ्य नाही. कारण की तथाकथित शालिवाहन शक इसवी सनाच्या 78 सुरू झाला. सातवाहन राजवंश इसवी सन पूर्व 230 मध्ये त्याच्या 308 वर्षापूर्वीच अस्तित्वात होता. इसवी सनानंतर 230 पर्यंत त्याचे राज्य अस्तित्वात होते. या काळात त्यांनी हा शक वापरला होता काय? तसेच त्याने तो सुरू केल्याला काही पुरावा आहे काय? तर त्याला कोणताही पुरावा उपलब्ध नाही. म्हणून अभ्यासकांनी त्यावर आपापली मतं मांडली आहेत. शालिवाहन शक निर्माण कोणी केला? नाव जरी शालिवाहन शक असलं तरी प्रत्यक्षात निर्माण करणारा कोण? तर पवी रानडे यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटलंय की विक्रम संवत आणि शालिवाहन शक यापैकी एकाचेही कर्तृत्व सातवाहन नृपतींना देता येत नाही. किंबहुना या दोन्ही संवताचे निर्माते परकीय शक आणि कुशाण सम्राट आहे आता सिद्ध झालंय. परंतु त्या दोन्ही शकांचा प्रारंभ बिंदूजवळ सातवाहन नृपतीच्या अलौकिक कर्तृत्वाचे डिंडिम जनमानसात दिनातच असल्यामुळे दोन्ही संवतांच्या कर्तृत्वाशी सातवाहन नृपती जोडले गेले. उज्जैनीहून शकांची हकालपट्टी करणाऱ्या विक्रमादित्याचे पाठीराखे म्हणून लोकमानसात सातवाहन नृपती विक्रम संवत्सरात शिकटले गेले. आणि पुढे ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकात पहलव
यवन व शक याचे उच्चाटन करणाऱ्या गौतमीपुत्र सातकर्णीने संपादन केलेल्या अभूतपूर्व राजकर्तृत्वाचा संबंध शकसंवताच्या निर्मितीशी जोडण्यात आला. स्वतः सातवाहन नृपतींनी यापैकी एकही संवत सुरू केला असे म्हणायला काही एक पुरावा नाही. दुसऱ्या सातकर्णीने किंवा गौतमीपुत्र सातकर्णीने एखादा संवत सुरू केला असता तर त्यामागून येणाऱ्या सातवाहन नृपतींनी आपल्या शिलालेखात त्या संवताचा उपयोग निश्चितपणे केला असता, पण तसेही दिसत नाही. हे पंढरीनाथ रानडे यांनी म्हटलंय. आता शक हा शब्द असल्यामुळे त्याचा कोणत्या शकाशी संबंध आहे? सातवाहन नृपती कोणत्याही संवत्सराचे कर्ते नसूनही शक नृपती अयस नावाचा एक शक राजा होता. शक हुण हे भारताबाहेरचे लोक होते, भारतातले नव्हते. त्यातला अयस नावाचा एक राजा होता. त्यांनी सुरू केलेला हा शालिवाहन शक आहे असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर त्याचेच कारण सातवाहन राजघराण्याच्या राजकीय कर्तृत्वाने पुढील युगात शक नृपतीच्या यशाला चाकळून टाकले. अच्छा, यांचंच म्हणणं आहे, पंढरीनाथ रानडेंचं म्हणणं आहे ते. पंढरीनाथ रानडे यांनी तथाकथित शालिवाहन शकाचे श्रेय शक नृपती अयस याला दिले, पण त्याकरता सबळ असे पुरावे किंवा युक्तिवाद केले नाही. म्हणून यावर कितपत विश्वास ठेवा प्रश्नच आहे. डॉक्टर वावी मिराशी यांनी मात्र यावर विशेष चर्चा करून ठाम निष्कर्ष काढलाय. त्यांच्या उपनिर्दिष्ट ग्रंथात पृष्ठ 95 शकसंवताचा संस्थापक या शीर्षकाखाली एक परिशिष्ट आहे. त्यात विशिष्ट प्रकारची मते मांडणाऱ्या संशोधकांचा परामर्श घेऊन शेवटी या शकाचे श्रेय त्यांनी कुशाण सम्राट कनिष्क याला दिले आहे. भगवानलाल इंद्रजी नावाचे एक अभ्यासक होते, त्यांचं थोडंसं वेगळं मत आहे. इसवी सन 78 मध्ये भारतात होनोनेस हा शकवंशीय राजा राज्य करत होता, म्हणून त्याने हा संवत सुरू केला असे मत प्रख्यात इतिहासकार भगवानलाल इंद्रजी यांनी पहिल्यांदा मांडले. त्यांच्या मताचा पाठपुरावा देवदत्त भांडारकरांनी केला. त्यामागील कारण सांगताना त्या संवताला जोडून शक हा शब्द येतो असे त्यांचे म्हणणे होते. पण एकतर या संवताचा उल्लेख इतर संवतांच्या प्रमाणे आरंभीच्या लेखात येत नाही. त्याचप्रमाणे होनोनेस हा मुळात शकवंशी नसून पार्थियन पहिला होता. तसेच त्याचा अंमल दक्षिणेत गुजरात, काठेवाड, माळवा येथपर्यंत होता याचाही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे हे मत आपोआपच बाट ठरते. काही लोकांनी नहपान या क्षत्रपाला या काच्या निर्मितीचा श्रेय दिलाय. इराणमधून आलेले क्षत्रप नावाचे प्रांताधिपती हे शक व कुशाण या परकीय राज्यकर्त्यांचे प्रतिनिधी होते. क्षत्रप हा शब्द इराणी असून क्षत्रपावन या शब्दापासून तो बनलेला आहे व त्याचा अर्थ प्रांताधिपती असा होतो, प्रांताचा प्रमुख. नहपानाचा जावी ऋषभदत्त याला नाशिकच्या 40व्या क्रमांकाच्या लेण्यातील प्रस्तर लेखात शक म्हटले आहे. नहपान हा क्षत्रप म्हणजे प्रांताधिपती होता, तो शक असला तर त्याने संवत सुरू करणे शक्य नाही. विशेष म्हणजे नहपानाच्या वंशजांनी महाराष्ट्रात राज्य केले नाही, त्याने हा शक सुरू केला करणे शक्य नाही असं डॉक्टर मिराशी म्हणतात. काही लोकांनी महाक्षत्रप चष्टन याला या शालिवाहन शकाच्या निर्मितीचा श्रेय दिलाय. नहपान हा ख्रिस्तपूर्व 50च्या सुमारास होऊन गेला, त्यामुळे तो शक करता नसून महाक्षत्रप चष्टन हा आहे असे मत कनिंगहॅमने मांडले. कनिंगहॅम हे फार मोठे पुरातत्व शास्त्रज्ञ होते. त्याचा पाठपुरावा जुहो डुब्रुएल यांनी केला. त्याच्यामध्ये चष्टनच्या वंशजांनी हा शक संवत आपल्या लेखावर लाण्यावर वापरला होता. याही मताचा विरोध करताना तो क्षत्रप होता हे नहपाला लागू असलेले प्रमाण डॉक्टर मिराशीने दिले. चष्टन हा काही नहपानाचा स्वामी नव्हता, तर तो क्षत्रप होता, त्यामुळे तो या संवताचा संस्थापक असणे शक्यच नाही असे ते म्हणतात. डॉक्टर जमीनदार यांनी चष्टन हाच या शकाचा संस्थापक असल्याचा काढला निष्कर्ष तर्कप्रचूर युक्तिवादांनी व पुरातात्विक पुराव्यांनी त्यांनी खोडून काढला. डॉक्टर मिराशी यांनी डॉक्टर मिराशीने जो शेवटी निष्कर्ष दिला आहे तो या ठिकाणी आहे. सम्राट कनिष्क हा शकसंवताचा संस्थापक होता. फर्ग्युसन या ब्रिटिश इतिहासकाराने पहिल्यांदा हे मत मांडलं. आता ते बहुतेकांना मान्य झालंय. याविषयी डॉक्टर मिराशी म्हणतात की त्याने मणिकियाल स्तूपात कनिष्काच्या नाण्याचे सापडलेल्या रोमन राजांच्या नाण्यावरून ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ओल्डबर्गने कनिष्काच्या नाण्यावर शक शब्द वाचून त्याला पुष्टी दिली. कनिंगहॅमने ते वाचून ती चूक असून तेथील शब्द सनब असा दाखविला असला तरी हे मत अग्राह्य होत नाही, कारण हा संवत शक या नावाने पुढे प्रसिद्ध होण्याचे कारण तो एका शक राजाने प्रसिद्ध केला होता हे नसून काठेवाड माळव्याच्या शक राजाने कित्येक वर्षे शतके त्याचा उपयोग केला होता हे उघड आहे. कनिष्काच्या साम्राज्याबद्दल म्हणतात आपले मिराशी. कनिष्काचे साम्राज्य भारताच्या विस्तृत भागावर पसरले होते. उत्तरेत ते पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार वगैरे प्रांतावर स्थापित झाले होते.
पण अलीकडील संशोधनामध्ये महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण कोशल या प्रदेशावरही पसरले होते सिद्ध झाले आहेत. या विस्तृत साम्राज्याच्या शासनार्थ त्याने अनेक क्षत्र प्रांताधिपती नेमले असले पाहिजेत. चष्टान, भूमापन, नहपान हे सर्व कुशाणांचेच क्षत्र. विदर्भात रुपियाम्म नावाचा महाक्षत्रपाचा छायास्तंभ लेख सापडलाय. तो कुशाणांचाच प्रांताधिपती असावा. कनिष्काने आपला समज स्थापला होता, तो त्याचे उत्तराधिकारी भूमिष्क व वासुदेव यांनी चालू ठेवला होता, हे कोरीव लेखावरून सिद्ध झाले आहे. चष्टान, भूमाप्म, नहपान, रुपियाम्म इत्यादी प्रांताधिपतींनी आपल्या सम्राटांच्या संवादाचा उपयोग आपल्या लेखात केला असणे सुतराम संभवनी आहे. नहपान आणि चष्टान यांच्या लेखातील वर्षे शक संवताची आहेत याबद्दल आता मुळीच संशय नाही. तेव्हा तो संवत एका कुशाण सम्राटाने कनिष्काने प्रचित केला असला पाहिजे. डॉक्टर मिर्श यांनी तथाकथित शालिवाहन शकाच्या संस्थापकाविषयी विविध संशोधकांच्या मताच्या आधारे चर्चा करून शालिवाहन किंवा सातवाहन या शकाचे संस्थापक नसून कुशाण राजा कनिष्क हाच असावा या मतात शिक्कामोर्तब केले आहे. पण कनिष्क या शक नृपती थोडक्यात कनिष्क ज्यांनी हा शालिवाहन शक नावाचा शक जो शालिवाहनच्या नावाने प्रसिद्ध आहे पण कनिष्काने सुरू केला असं मिराशीने म्हटलं आणि आता बहुतेकांनी ते मान्य केलं आहे. भारताच्या सिंधूचे खोरे, काश्मीर तसे अफगाणिस्तान या भागात इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून तिसऱ्या शतकापर्यंत राज्य करणारा परकीय वंश म्हणून कुशाण वंशाचा परिचय इतिहासाला आहे. त्याचे मूळ नाव युएची असे असून मध्य आशियातून त्यांनी स्थलांतर केले. त्याच्या 5 शाखा निर्माण झाल्या. त्यापैकी बाल्खच्या आसपास स्थायिक झालेल्या युएची वंशाच्या एका शाखेला कुशाण असे नाव प्राप्त झाले असे मराठी विश्वकोशाच्या 4थ्या खंडात पृष्ठ 14 म्हटले. पहिला कुशाण राजा कडफिसस हा 80 वर्षे जगला. त्याचा मुलगा विम कडफिसस सुमारे इसवी सन 40 मध्ये गादीवरला. त्यांनी सिंधूच्या खोऱ्यात तसे गंगेच्या खोऱ्यातील साकेत अयोध्येपर्यंत राज्याचा विस्तार केला. त्याने सोन्याची व तांब्याची नाणी पाडली. त्यावर सम्राट ही पदवी तो शिव उपासक असल्याचे खुणून परम माहेश्वर हे संबोधन आढळते. त्याच्यानंतर पहिला कनिष्क गादीवर आला. त्याच विम किडफसशी त्याचा कोणता संबंध होता हे कळत नाही. त्याने संपूर्ण भारतभर राज्य केले. बौद्ध धर्माचा आश्रयदाता म्हणून त्याची ओळख जगाला आहे. त्याने 23 वर्षे राज्य केले. फ्लीट या विद्वानाने तो विक्रम संवादाचा संस्थापक असावा असा अंदाज व्यक्त केलाय. इसवी सनाच्या 78व्या वर्षी तो राज्य करू लागला. याविषयी मात्र बहुसंख्य विद्वानांचे एकमत आहे. त्याने शक संवत स्थापन केला यावरील कुणाचे दुमत नाही. त्याची राजधानी पुरुषपूर म्हणजे पेशावर येथे होती. तेथे त्याने एक उत्तुंग स्तूप बांधला होता. सुप्रसिद्ध बौद्ध तत्वज्ञ अश्वघोष याला आणून त्याने गांधार देशात काहींच्या मते काश्मीरात मोठी बौद्ध परिषद भरवली. तिच्या अध्यक्षपदी वसुमित्र व उपाध्यक्षपदी अश्वघोष होता. या परिषदेत बौद्ध धर्मग्रंथ जमवून त्यावर टीका लिहिण्यात आल्या. कनिष्काच्या काळी बौद्ध महायान पंथाचा उदय झाला. बुद्धाची पहिली मूर्ती त्याच्याच काळात निर्माण झाली. आता या गांधार शैलीतल्या ज्या बुद्ध मूर्ती आपल्या सुंदर अशा सौष्ठव असलेल्या बौद्ध मूर्ती आढळतात ह्या त्याच्या काळात जी पहिली बौद्ध मूर्ती तयार करण्याचं श्रेय तसं सम्राट कनिष्काला देतात. इथे आपला आता भारतीय संदर्भ संपून आपण आता मेपूर आणि गुढीचा काय संबंध आहे थोडक्यात पाहूया. हाही थोडा मोठा विषय आहे. जवळपास 1 तास आपण चर्चा करत आहोत. पण ह्या 2 गोष्टीचा संबंध आहे. कारण इकडून तिकडे काही गेलं की तिकडून इकडे काही आलं असं मला म्हणायचं नाही. पण भावना सारख्याच असतात. बौद्ध महायान पंथाला प्रोत्साहन देणारा सम्राट कनिष्क हा शक्करता यावर आता काही नाही आहे म्हणजे वाद नाही आहे. बौद्ध महायान पंथाला प्रोत्साहन देणारा सम्राट कनिष्क हा शक्करता असून शालिवाहन किंवा सातवाहन नाही याविषयी इतिहास संशोधकांनी निर्विवाद बहुमत दिलेले आहेत. तरीही शालिवाहन शक असा उल्लेख पंचांगात केला जातो. एका परकीय राज्यकर्त्याचा शक व त्यावर आधारलेले पंचांग भारतीय कसे मुळात हे भारतीय माणसानेच निर्माण केलेलं नाहीये. कारण त्याचं राज्य मुळात तिकडे अफगाणिस्तानात होतं. नंतर भारतात ते पसरलं आणि भारताचा आजचा जो नकाशा आहे असा हा नव्हताच मुळात. तेव्हा आपण त्यावर हक्क सांगू शकत नाही. आणि गीतेमध्ये मासाना मार्गशीर्षोहम म्हणजे महिन्यामध्ये मार्गशीर्ष हा महिना महत्वाचा असं गीतेतला कृष्णाच्या तोंडी आलेलं वाक्य. याचा अर्थ पूर्वी मार्गशीर्ष महिन्यापासून भारतीय नववर्ष सुरू होत असावं. आता ते चैत्रापासून सुरू होतं. ही परंपरा नंतरची. आज चैत्र महिन्यापासून सुरू होते. या पंचांगानुसार शिवजयंती साजरी करावी असा आग्रह तथागत शिवशाहीर पंचांग करतायत. हे झाला आता ही घडलेली घटना आहे. आता काही तर कोणी पंचांगानुसार करत नाही, तिथीनुसार करतात. यामागे भारतीयत्वाचा अभिमान कारणीभूत असावा असे वाटते. पण ते ज्याला भारतीय समजतात तो शक इराणमधील एका राज्यकर्त्याने सुरू केला असेल व त्यात एका बौद्ध
धर्मानं काही राजाने केला असेल तर त्याला त्याच्या तथाकथित हिंदुत्व प्रेमाला काय अर्थ आहे. आता हिंदूंचा सण म्हणून मानला जातो आणि त्याचा उदो होतो. पण अशाच प्रकारचे सण हे जगभर आहेत, एवढंच मला सांगायचं आहे. त्यातला मे फेस्टिवल नावाचा एक उत्सव मे महिन्यामध्ये युरोपमध्ये होतो. तर त्याच्यामध्ये एक खांब उभारला जातो. त्याच्या खांबाला वर टोकावर अशा दोऱ्या बांधल्या असतात कापडाच्या आणि लोक त्या धरून नाचतात. आपल्याकडे गोफ विणण्याची जी परंपरा आहे भारतात, तशाच प्रकारची परंपरा आहे. याचं मूळ कुठे आहे, मेपोल विषयीच्या परंपरांनी त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केलाय. त्यांचा इथे थोडक्यात उल्लेख करतो, कारण हा विषय मोठा आहे. स्वतंत्रपणे आपण मे फेस्टिवल एखाद्या चर्चा करू. आता मे पोलचाच फक्त संदर्भ घेऊया आणि पुढे जाऊया, कारण मे फेस्टिवल हा स्वतंत्र विषय आणि फार विस्तृत चर्चा करण्याचा विषय आहे. मे पोल विषयी सातत्याने अनेक शतके लोककथांच्या अभ्यासकांनी आपापली मते मांडली आहेत. त्यातून नेमका निष्कर्ष अजून पुढे आला नाही. काही अभ्यासक पृथ्वीच्या आसाचे प्रतीक म्हणून मेपोलकडे पाहतात. हा मेपोल म्हणजे पृथ्वीचा आस आहे. पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते आपण म्हणतो. हा आस म्हणजे मेपोल आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे. तर काही अभ्यासकांचं मत आहे की ते लैंगिकतेचं प्रतीक आहे. मर्सिया एलियड अतिशय मोठं नाव आहे मायथॉलॉजीमध्ये, मिथकशास्त्रामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं अशा मानवशास्त्रज्ञाचं मत आहे की मेपोल हा नव्या वनस्पतीच्या वाढीसाठी येणाऱ्या उन्हाळ्याच्या स्वागताचा एक भाग आहे. आणि हे स्वागत करताना जो खांब उभारला जातो तो खांब म्हणजे लिंगाचं प्रतीक आहे. एक लेखक आहे मामाडोना हेनिस, जी स्वतः ग्रामीण भागात पौरोहित्य करतात आणि विधीबद्दलची माहिती त्यांना आहे. तर त्यांचं काय मत आहे पाहूया. मे दिवस हा आपल्या जीवनात येणाऱ्या सुखद क्षणासाठी कारणीभूत अशा निसर्ग शक्तीच्या आराधनेचा उत्सव आहे. मे मधील वृक्षांच्या लागवडीसाठी आणि बहरलेल्या फुलांच्या स्वागतासाठी त्याच्या सभोवती नृत्य करून पृथ्वी देवता आणि तिच्या कन्येच्या आराधनेचा हा विधी आहे, असं या अभ्यासकांनी म्हटलंय. आता ह्या कन्या कोणत्या आणि त्या मातृदेवता कोणत्या, तर त्याविषयी पुढे त्या लेखात फार विस्तृत माहिती दिली आहे. तर प्राचीन युरोपातील हा वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. फ्लोरालिया या नावाने रोमन, वालपुर्गिस या नावाने टेटन्स, व्हिटसनटाईड या नावाने डच आणि बेल्ताने या नावाने केल्ट संस्कृतीमध्ये वृक्ष आणि वनस्पतीच्या अक्षत मातृदेवता म्हणजे ज्या कुमारिका आहे, अक्षत शब्द वापरला कुमारी या अर्थाने, मातृदेवतेच्या सन्मानासाठी प्राचीन युरोपियन लोक वसंतातील सुफलीकरण आणि समागम करून साजरा होणार उत्सव म्हणजे त्यावेळेस समागम करायचा. जसं तर गुढीपाडवा हा त्रिपुरुष संभोगाचा प्रतीक असलेला सण आहे, त्यात तो सणही आहे आणि ते प्रतीक आहे असं मी यापूर्वी म्हटलं. तसंच मेपोल सुद्धा अशा प्रकारच्या विधिनाट्याचा एक प्रतीक आहे, सण आहे. फ्लोरा, वालपुर्गा आणि मैया यांच्या नावाने शृंगारिक गाणी गाऊन हा उत्सव प्राचीन काळी साजरा होत असे. माया या वेदपूर्व भारतीय संस्कृतीमधील आभासात्मक वास्तवाच्या मातृदेवतेशी निगडीत हा उत्सव बुद्धाच्या मातेशी संबंधित आहे असं एक मत आहे. ग्रीक मातृदेवता मैया ही हर्मेसची अविवाहित माता मानली जाते. तिच्याही संबंधित हा उत्सव कालांतराने ख्रिस्त माता मेरीशी जोडला गेला. ख्रिस्ती चर्चने मे महिना तिच्या आराधनेसाठी राखून ठेवला. म्हणजे ख्रिस्ती चर्चने काही ठिकाणी या मे डेला महत्व दिलं. आता इथे जी काळ्या रंगाची प्रतिमा आहे त्यात काही कर्मकांड आहे, ते जादू टोणाही संबंधित आहे. मग पुढल्या काळामध्ये ख्रिस्ती लोकांनी त्याला विरोध केला. या ठिकाणी ग्रीक संस्कृतीमधली जी मैया मातृदेवता आहे तिचं जे भांड्यावर सापडले चित्रण आहे ते आपण पाहतो. आरागानची कॅथरीन नावाची एक ख्रिस्ती पुरोहित आहे, तिने जे माहिती दिली आहे की या मे महिन्याच्या पहाटे कोणकोणते विधी होत असतात. मे महिन्याच्या पहिल्या दिवशी तरुण मुली सूर्योदय होण्यापूर्वीच आपले चेहरे मेड्यू या औषधीयुक्त सुगंधी लेपाने धुवून मे दिवसासाठी नेमलेला सौंदर्यपूर्ण विशिष्ट पोशाख परिधान करतात. पहाटे पहाटे जायचं आणि जंगलामध्ये निसर्गाच्या सानिध्यात आणि आंघोळ करून जायचं. तर तिने तो उल्लेख केलाय. नंतर मग इसवी सन 1515 मध्ये आरोगांच्या कॅथरीनने या प्रवाशाने कॅथरीन नावाचा प्रवासी आहे आपल्या दैनंदिनीमध्ये या उत्सवाची नोंद केली आहे. तीनुसार 25 महिला डेड येऊन स्नानासाठी अरण्यात फिरत हा तिचं म्हणणं आहे. 1515 मधली नोंद आहे. नंतरची नोंद ही 1667 मधली आहे. सॅम्युएल पेपीने आपल्या दैनंदिनीमध्ये केलेल्या नोंदीनुसार 1667 मध्ये त्याची पत्नी मेड्यू या वनस्पतीला गोळा करते. मी विशिष्ट प्रकारची वनस्पती जी मे महिन्यात उगवते आणि तिच्यापासून तयार केलेला लेप आहे तो आपण अंगाला लावायचा, आंघोळ करायची.
कपडे घालायचे आणि छानपैकी गाणी म्हणायची. पण ही गाणी कशी असतात? गंमत अशी की ही गाणी सगळी लैंगिकतेशी संबंधित असतात. अजूनही ती विधी ज्या ज्या ठिकाणी होतात, त्या विधीवर आक्षेप घेणारे ख्रिस्ती धर्मानुयायी किंवा त्यांचे बिशप आहेत ते विरोध करतात. किंवा असा मेपल उभारणं म्हणजे लिंगाचं प्रतीक उभारणं आहे. त्याला विरोध करणारा एक वर्ग आहे. त्यावर आपण स्वतंत्रपणे मे फेस्टिव्हलवर चर्चा करताना किंवा ते पाहू. अगदी पहाटे लोकं जातात आणि निसर्गातल्या वनस्पतीच्या ज्या फांद्या आहेत त्या आपल्या डोक्याला लावतात आणि त्या डोक्याला लावून त्याचे टोप तयार करतात आणि नाचतात. निसर्गाच्या सानिध्यात राहायचं ते एक दिवस किंवा तो महिनाभर तो उत्सव चालतो. अशा प्रकारची मे फेस्टिव्हलची माहिती आहे. त्यावेळी जे गाणी गातात, आता हे चर्चच्या समोरच हा उत्सव काही ठिकाणी होतो. म्हणजे चर्चने त्याला मान्यताही आधी दिली. कारण मे किंवा मैया किंवा माया हे शब्द मेरीसाठी वापरले गेले. ख्रिस्ताची जी मुलगी आई आहे तिच्याकरता वापरले गेले असा त्यांचा समज आहे. त्या समजातून मग त्यांनी काही ठिकाणी मान्यता दिलेली आहे. हा बेलताने या ठिकाणी होणारा उत्सव आहे त्याचं एक चित्रण आहे. इथला जो प्रमुख आहे पुरोहित त्यांनी आपल्या डोक्यावर ह्या पानाफुलाच्या ज्या फांद्या आहेत त्या डोक्यावर एका शिरस्त्राणासारख्या मुकुटासारख्या धारण केल्या आहेत. निसर्गाशी आपण सामरस्य साधून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण मे महिन्याचा स्वागताचा सण. कारण तिकडे मे महिन्यामध्ये वसंत ऋतू सुरू होतो असा एक समज आहे किंवा प्रचलित धारणा आहे. आपल्याकडे गुढीपाडवा हा पहिला वर्षाचा दिन मानतो आणि त्याच्या आधी 15 दिवसाआधी होळीचा सण हा वसंतागमनाचा सण आपण मानलाय. त्याची एक कथा हा कामदेवाशी निगडीत, कामधनाशी निगडीत आहे. त्या कथांचा समावेश आपण मागच्या व्याख्यानात घेतला होता. अशा वसंतोत्सवाचे अनेक प्रकारचे रिच्युअल्स, राईट्स, विधी हे युरोपच्या अनेक देशांमध्ये आहे. तो स्वतंत्र विषय असल्यामुळे थोडक्यात मी या ठिकाणी उल्लेख केतो. कारण जास्त काही विस्तार या ठिकाणी करता येणार नाही आपल्याला. इतर वेळी आपला संपत आलेला आहे आणि भरपूर झाली आहे चर्चा. फक्त आपला उद्देश या व्याख्यानाचा असा होता की गुढी हा काही केवळ भारतीय सण नाही. तर गुढीसारखे सण इतर देशाचे पण प्रोटेस्टंट जे फादर्स आहेत अँग्लो सॅक्सन या संप्रदायातले, तर त्यांनी याला मात्र विरोध केला होता. त्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे एका लेखामध्ये. आणि त्यांचं म्हणणं आहे की हा असे विधी आपल्याला ख्रिश्चन धर्मापासून दूर नेतात म्हणून त्याला विरोध करायचा. तसं आपल्याकडे अनेक सणांचे विरोध झाले. नंतर त्यांचा स्वीकार करताना मग आपल्या सोयीच्या कथा त्याला लावण्यात आल्या. तसाच प्रकार युरोपमध्ये झालेला आहे. माणूस इकडून तिकडून सारखाच असतो. जसं आता पाडवा पहाट हा सण आपण आपल्याकडे हा विशिष्ट प्रकारचा उत्सव सकाळी सकाळी साजरे करतात. यापूर्वी उल्लेख मी केला की हा दिवस जो आहे तिथीनुसार पहिले सरसंघचालक, संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचा जन्मदिवस आहे. तो साजरा करण्याच्या हेतूने संघवाल्यांनी हा एक विधी सुरू केला आहे. अजून त्यांनी हेडगेवारांचा फोटो लावला नाही, पण पुढे मागे ते लावण्याची शक्यता आहे. संस्कार भारती नावाची त्यांची जी संस्था आहे, तर अशा प्रकारचे आयोजन करत असतात. त्यांचा यामागचा हेतू काही लोकांना अजून माहीत नाही. त्यामुळे हे उत्सव चालू आहे. धन्यवाद. सिंधुजन अकॅडमीनी एक संधी मला दिली एक नवीन विषय मांडण्याची आणि हा खूप दिवसापासून डोक्यात माझ्या होता की यावर काहीतरी बोलावं, कुठेतरी लिहावं. पण पहिल्यांदा मी या ठिकाणी हा विषय मांडला. यापूर्वी कुठेही मांडला नाही. यानंतर मात्र मी यावर शोध निबंध सादर करेल किंवा एखादा शोध ग्रंथ जर झाला तर तो होईल. जसा वेळ मिळेल तसा. इतर कोणी करत असेल या विषयावर काम तर त्याला मी मदत करेल. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.